सगळ्यांनी हात जोडा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. विश्व शांतिदूत, विश्व वंदनीय महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध देवानं पियदस्सी धम्मदायाद महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून, तसेच नोबेल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक उपासक उपासिका यांच्या प्रती मंगलाची कामना करतो. आज या ठिकाणी आयुष्यमान उपासक भीमरावजी भोवते, आयुष्यमती उपासिका वसुंधराई भोवते, आयुष्यमान उपासक प्रीतम भोवते व आयुष्यमती उपासिका विशाखाताई भोवते या परिवारामध्ये स्थान काशीनगर शताब्दी चौक नागपूर या परिवाराने आज या ठिकाणी गर्भधम्म मंगल संस्काराच्या निमित्तानं भिक्खूला आमंत्रित करून परितपाठ आणि धम्मदेसनेच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. या उपस्थित सर्व श्रद्धाशील उपासक उपासिकांच्या प्रती मी मंगलाची कामना करतो. सगळ्यांनी साधू साधू म्हणा. खाली हात ठेवा. आज या ठिकाणी ही 21 जून जी तारीख आहे, 21 जून, तर ही 21 जून तारीख आजचा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून, इंटरनॅशनल योगा डे म्हणून तो संपूर्ण जगभरामध्ये आणि खास करून भारतामध्ये त्याचं आयोजन होत असतं. म्हणजे आज योग दिवस आहे 21 तारीख. योग हा शब्द आपल्या दृष्टीसमोर आला तर आपल्याला असं वाटतं की योग शब्द आला तर आपल्याला पतंजलीचं नाव आठवतं. योग शब्द जर आला तर आपल्याला संत रामदेव बाबाचं नाव आठवतं. बरोबर का नाही? म्हणजे योग म्हटलं तर या दोन व्यक्तीशी संबंधित ते आपल्याला आठवतं की पतंजली नावाचा एक ऋषी आणि रामदेव बाबा यांचा हा योग आहे बा. परंतु हे अजिबात नाही. या जगामध्ये जी योगाचार पद्धती आहे, म्हणजे योग वास्तविक कोणाचा आहे, योगाचार पद्धती कोणाची आहे, आणि योग शब्द हा मुळातच पाली शब्द आहे, धम्मलिपीतला शब्द आहे. आपल्याला माहित आहे की या भारतामध्ये, मी थोडी एक कहाणी सांगेल तुम्हाला, 5 प्रकारच्या संपत्ती आजच्या या व्यावहारिक जीवनामध्ये कौटुंबिक पद्धतीने. तुम्ही वरत बसा. तर जी योगाचार पद्धती आहे, मी समजत आहे का तुम्हाला? माझा आवाज येत आहे व्यवस्थित तुम्हाला? तर योगाचा संबंध कोणाशी जोडला जातो मी ते पुन्हा सांगतो की पतंजलीशी संबंधित आणि संत रामदेव ते वगैरे ते सगळं तुम्हाला माहित आहे. परंतु आपल्याला माहित आहे की या जम्बूद्वीप भारतामध्ये अनेक बुद्धिस्ट राजे होऊन गेले, अनेक बौद्ध राजे होऊन गेले. बुद्धांच्या कालखंडापासूनच जे राजे महाराजे भगवान बुद्धांच्या समकाळामध्ये होते, जसं आपण बुद्धांच्या कालखंडामध्ये तुम्हाला वाचन असेल तर माहित पडेल, जसं बुद्धांच्या काळामध्ये मगधचा राजा बिंबिसार होता, अजातशत्रू होता, राजा प्रसेनजित होता, किंवा उदयन राजा होता, किंवा चंडप्रद्योत राजा होता, गांधार देशामध्ये पुक्कुसाती नावाचा राजा. तर असे बुद्धांच्या काळामध्ये जे काही राजे महाराजे होऊन गेले तर त्यांनी बुद्ध धम्माला राजाश्रय दिला आणि बुद्धाचा धम्म वाढीस लागला बुद्धाच्याच वेळी. आणि नंतर आपल्याला माहित आहे की चंद्रगुप्त मौर्यापासून तर सर्व जे बुद्धिस्ट राजे महाराजे होऊन गेले, आणि त्याच्याकडून खास महत्वाचं एक प्रभावी नाव ज्यांनी जगभर बुद्धाचा धम्माचा प्रचार करण्यासाठी अनेक भिक्खूला देश विदेशामध्ये पाठवलं. ते नाव सांगण्याची गरज नाही, ते म्हणजे महान सम्राट अशोक. एक गोष्ट लक्षात घ्या की महान सम्राट अशोक यांचे जे गुरु होते ते मोगलीपुत्र तिस्स होते. काही बौद्ध साहित्यामध्ये त्यांना उपगुप्त म्हणतात, म्हणजे सम्राट अशोकाचे धम्मदीक्षा गुरु.
तर या मोगली पुत्त तिस्स भंतेजींचा जो जन्म आहे तो मथुरेला झाला. ते मथुरेचे रहिवासी होते, म्हणजे सम्राट अशोकांचे धम्मदीक्षा गुरु. तर एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की या संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये कमीत कमी 300च्या वर, भारतामध्ये या जम्बूद्वीपामध्ये 300च्या वर राजवंश होऊन गेले. आणि हे संपूर्ण 300च्या वरही जे राजवंश होऊन गेले ते सर्वच्या सर्व बौद्ध राज्य होऊन गेले. सर्वच, एवढा मोठा इतिहास आहे. या नागपूरला आपण मनसर जे विद्यापीठ पाहत असतो, जे नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला ही नावं तुम्हाला खूप परिचयाची आहे. परंतु आपल्याच नागपूरला मनसर नावाचं नालंदा, तक्षशिला सारखं एक विद्यापीठ होतं. कोणतं? मनसर नावाचं विद्यापीठ. आता हे मनसर विद्यापीठ बांधणारा राजा होता प्रवरसेन नावाचा वाकाटक नागराजा. कारण नागपूर नगरी ही नाग लोकांची नगरी आहे. नागार्जुन भिक्खू सुद्धा या ठिकाणी, म्हणजे नाग नदी असेल, नागार्जुन टेकडी असेल, रामटेक असेल. तर रामटेक म्हणजे काय? रामटेक हे नाव कशानं जोडलेलं आहे? आपल्याला वाटतं की रामटेक नाव म्हटलं तर आपण रामाशी संबंध जोडतो, पण रामटेक हे कशाशी संबंध आहे? तर विजून टाका, ते विजून टाका. तर एक चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नागभीड नावाचा तालुका आहे. नीट लक्ष द्या. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नागभीड नावाचा तालुका आहे आणि त्या नागभीडला लागून देवटेक नावाचं ठिकाण आहे, देवटेक. तर या नागभीड तालुक्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे देवटेक नावाचं ठिकाण आहे, त्या देवटेकला सम्राट अशोकाचा शिलालेख प्राप्त झालेला आहे. आणि त्या देवटेकच्या नागभीडच्या शिलालेखांमध्ये असा उल्लेख आहे की प्राण्यांची हिंसा करू नये. म्हणजे तथागत भगवान बुद्धांच्या ज्या पंचशिलातलं जे पहिलं शिला आहे पाणातिपाता, या पहिल्या पंचशिलाचा उल्लेख नागभीडच्या देवटेक शिलालेखांमध्ये आहे. ते विजूनच टाका ते. विजून टाका सोबत. तर हे जे देवटेकला म्हणजे भगवान बुद्धांच्या, म्हणजे असं काय लिहिलं आहे त्या देवटेकच्या शिलालेख नागभीडच्या मध्ये? कोणत्याही प्राण्यांची हिंसा करू नये अशी राजाची आज्ञा आहे. सम्राट अशोकाचा शिलालेख. मी गोष्ट कुठली सांगत आहोत तुम्हाला? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 नागपूरला दीक्षा दिली, बरोबर. आणि मग दुसऱ्या दिवशी 15 ऑक्टोबर 1956 सकाळी सकाळी बाबासाहेबांनी चंद्रपूरला जाण्याच्या अगोदर भाषण केलं नागपूरला. तर काही लोक बाबासाहेबांची चेष्टा करत होते, इथलेच लोक, की बाबासाहेबांनी इथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं म्हणजे RSSचं मुख्य सेंटर आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी नाकावर टिचून या ठिकाणी जाणीवपूर्वक बुद्ध धम्माची दीक्षा घेतली, असं लोक बाबासाहेबांवर टीका करत होते. तर बाबासाहेबांनी त्याला उत्तर दिलं 15 ऑक्टोबर 1956च्या भाषणामध्ये. बघा कोणतं उत्तर दिलं, की नागपूर हे ठिकाण मी बौद्ध धम्म दीक्षेसाठी का निवडलं? नागपूर हेच ठिकाण मी बौद्ध धम्म दीक्षेसाठी का निवडलं? कारण बाबासाहेब दाखला देतात 15 ऑक्टोबर 1900 भाषणामध्ये की नागपूर आणि नागपूरच्या म्हणजे अगस्ती नावाचा एक मुनी होता. बाबासाहेबांनी पुराण कथेची गोष्ट सांगितली भाषणामध्ये की अगस्ती नावाच्या एका मुनीने एक नाग मनुष्य वाचवला. म्हणजे अनेक लोकांना, अनेक नाग राजांना, नाग लोकांना जाळल्याचे पुरावे पुराणात सापडतात. हे बाबासाहेबांचं वाक्य आहे. म्हणजे खांडव वनामध्ये अनेक नाग लोकांना, अनेक नाग राजांना खांडव वनामध्ये जाळून टाकण्यात आलं आणि त्याच्यापैकीचा एक नाग मनुष्य, आता तो एक नाग मनुष्य कोणता होता? तक्षक नाग. तर या एक नाग मनुष्य त्या अगस्ती नावाच्या मुनीने वाचवला. त्याच अगस्तीने एका नाग मनुष्याला वाचवलं. त्याच नाग मनुष्याचे आपण सर्व नागवंशी लोक. आता नाग म्हणजे साप होत नाही आणि नाग म्हणजे कोबरा होत नाही, समजलं ना? नाग या शब्दाचा अर्थ पालीमध्ये हत्ती होत असते. भगवान बुद्धांचं नाग सुत्त आहे आणि बुद्धाच्या जन्माशी हत्तीचा किती संबंध आहे हे तुम्हाला माहित आहे. या नागपूरचं जे सिम्बॉल आहे ते तुम्हाला नाग दिसते. कारण तर बाबासाहेब म्हणतात हे नागपूर हे ठिकाण मी बुद्ध धम्म दीक्षेसाठी याच्यासाठी निवडलं कारण नाग लोकांचं हे मुख्य, नाग लोकांची इथे जास्तीत जास्त संख्या होती नाग लोकांचा, म्हणून त्याला पूर म्हणतात. पूर म्हणजे काय? पूर म्हणजे जास्तीत जास्त संख्या. जसं चंद्रपूरला नागभीड आहे, नाग लोकांची भीड. भीड म्हणजे काय? तर गर्दी. इथे याला नागपूर म्हटलंय. पूर म्हणजे काय?
पूर म्हणजे जसा नदीला पूर असतो तशाच प्रकारे या नागपूरला नाग लोकांची जास्त दाट संख्या आहे, म्हणून याचं नाव नागपूर आहे. दुसरी गोष्ट, नाग लोकांनीच बुद्ध धम्माचा पूर्ण जगभर प्रचार केला. पहिल्यांदा बुद्ध धम्माला राजाश्रय देणारे नाग लोकच होते. जसं आपण बौद्ध साहित्यामध्ये मुचलिंद नाग नाव ऐकतो, कालनाग राजा ऐकतो, तर नाग लोकांनीच. आणि भीमा कोरेगावाचा पराक्रम तर तुम्हाला माहित आहे, जे 500 नाग लोक होते. तर या नाग लोकांचं दाट वस्तीचं ठिकाण हे नागपूर होतं. नागपूरला लागून असलेली नाग नदी आहे, नागार्जुन टेकडी आहे. त्या नागार्जुन टेकडीवर कोणते भिक्खू राहत होते? नागार्जुन नावाचे भिक्खू. ऑलरेडी ते नागार्जुन भिक्खू आंध्र प्रदेशामध्ये ठिकाण आहे, नागार्जुन कोंडा. ते आंध्र प्रदेशामध्ये ते नागार्जुन कोंडा. तर कोंडा म्हणजे पहाडी होत असते. तर नागार्जुन हे जे भिक्खू आहे हे सातवाहन काळातील भिक्खू आहे. ते श्री पर्वतावर राहत होते. श्री पर्वत आहे, आजही आहे ते नागार्जुन कोंडा आंध्र प्रदेशामध्ये. तर तिथून ते आपल्या नागपूरला आले आणि ते नागार्जुन टेकडीला राहत होते. तर मी तुम्हाला ते काय सांगितलं की त्याचे रामटेक नाव आहे. तर तसं चंद्रपूरमध्ये नागभीड पाशी देवटेक आहे आणि नागपूर पाशी रामटेक आहे. तर देव कोणाला म्हटलेला आहे? आपल्याला असं वाटते देव हा शब्द आपल्या तोंडासमोर आला तर आपल्याला देव म्हणजे तेच 33 कोटी. देव कोणाला म्हटलेला आहे? भिक्खू, भिक्खुणी, उपासक, उपासिका. बुद्धालाही देव म्हटलेला आहे. देव म्हणजे ते नाही दगडा धोंड्याचे 33 कोटी. देव मनुष्य म्हणजे श्रेष्ठ मनुष्य, शिलाचारी मनुष्य, सदाचारी मनुष्य. म्हणून सम्राट अशोकांच्या नावाच्या समोर, सम्राट अशोकाला आपण डायरेक्ट सम्राट अशोक म्हणतो, पण सम्राट अशोकाची पहिली जी पदवी आहे जे तुम्हाला 84,000 शिलालेखांमध्ये दिसते ती म्हणजे देवानामपीय. सम्राट अशोकाची पदवी आहे देवानामपीय. आता देवानामपीय म्हणजे काय? तर देवानामपीय म्हणजे देवता ओके प्रिय. मग कोणते देवता? भिक्खू, भिक्खुणी आणि जे सिलवान उपासक, उपासिका यांना देवता म्हटले आहे. हे लोक आहेत देव लोक, ते नाही. तर त्यांना प्रिय असलेला म्हणजे भिक्खू आणि भिक्खुनींना जे देव आणि देवता आहे भिक्खू, भिक्खुणी त्यांच्या प्रिय असलेला, म्हणून तो प्रियदर्शी, म्हणून त्यांना प्रियदर्शी सम्राट अशोक म्हणतात. तर ते देवटेक. आता याला रामटेक नाव का पडलं? तर रामटेक म्हणजे काय? भिक्खू संघ ज्या ठिकाणी आराम करतो म्हणून त्याला संघाराम म्हणायचे. जसं आता आपण रामगिरीला संघारामगिरी म्हणतो, तर संघाराम. आता राम शब्द जर म्हटला तर आपल्याला वाटते की राम तो हिंदुइझम मधला शब्द आहे, तर वास्तविक पाहता ते रामटेक नव्हतं, ते संघाराम टेक होतं. संघाराम टेक म्हणजे ज्या ठिकाणी भिक्खू संघ आराम करतो, वास्तव्य करतो, वर्षावास करतो, थांबतो, त्याचं ते राहण्याचं ठिकाण, म्हणून ते संघाराम टेक होतं. ते संघाराम, त्या ठिकाणी संघाराम भिक्खू निवास होतं. आणि आजही रामटेक हे जी पहाडी आहे ते बौद्ध स्थळ आहे. प्राचीन काळातील विहार, तिथं भिक्खू निवासाचे तुम्हाला स्ट्रक्चर जुने तिथे सापडते. आणि म्हणून मनसर हे जे ठिकाण आहे हे प्रवरसेन वाकाटक नागराजांचं ते नालंदा तक्षशिला सारखं विद्यापीठ आहे नागपूरला, म्हणून बाबासाहेबांनी नागपूर हे ठिकाण निवडलं. नागपूर आणि नागपूरच्या परिसरामध्ये नाग लोकांची जास्त संख्या होती, म्हणून केळझरला धम्मनाग नावाचा राजा राहत होता, चंद्रपूरला भद्रावतीला भद्रनाग नावाचा राजा राहत होता. तशा या वाकाटक हे नागराजे, सातवाहन हे नागराजे, हे संपूर्ण नागराजे या नागपूर आणि नागपूरच्या पूर्ण वर्धा जिल्ह्यापर्यंत ते त्यांची सत्ता होती. म्हणून बाबासाहेबांनी नागपूर हे ठिकाण आपल्या धम्मदीक्षेसाठी निवडलं आहे. तर मी आज या ठिकाणी जे तुम्हाला विषय जे सांगणार होतो, योग सांगणार होतो मी तुम्हाला, तर सम्राट अशोकांच्या नंतर जेवढे काही बुद्धिस्ट राजे होऊन गेले, आपण मी मेन नाव सांगतो तुम्हाला. सम्राट कनिष्क असेल, बौद्ध सम्राट हर्षवर्धन असेल, बौद्ध सम्राट समजा अशोक असेल, तर सम्राट अशोकाला सोडून जेवढे काही बुद्धिस्ट राजे होऊन गेले, चोल राजवंश असेल, सातवाहन राज्य असेल, वाकाटक नागराज्य असेल, सातवाहन असेल किंवा चोल राज्य असेल, आणि जे मी तुम्हाला सम्राट हर्षवर्धन आणि सम्राट कनिष्क हे जे बौद्ध राजांची नावं सांगितली आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवायचं आहे. सम्राट अशोक हे स्थविरवादी होते. स्थविरवादी म्हणजे ज्याला आपण हिनयान, महायान, वज्रयान म्हणतो का नाही, बुद्ध धर्माच्या वेगवेगळ्या शाखा. तर या भारतामध्ये सम्राट अशोक हे स्थविरवादी हिनयान पंथाला मानणारे होते, म्हणजे बुद्धाच्या मूळ शिकवणीला. बाकीचे सम्राट अशोकाच्या नंतर जेवढे काही बौद्ध राजे होऊन गेले भारतामध्ये, ते सर्व महायान, वज्रयान पंथाला मानणारे होते.
आपण सम्राट अशोकाच्या काळामध्ये 18 पंथ उपपंथ तयार झाले होते. आता तुम्हाला ते समजणार नाही पंथ उपपंथ म्हणजे काय. जसं आता आपण पंथ आहे का नाही, जसं आजही आजच्या काळामध्ये त्रिरत्न बौद्ध महासंघ आहे, बरोबर आहे बुद्धच. पण जसं भारतीय बौद्ध महासभा आहे बुद्धच. जसं समता सैनिक दल आहे बुद्धच. जसा विपश्यना मार्ग शिकवतात बुद्ध, बरोबर आहे का नाही. जसं आपण ओशोचे लोक काही पद्धतीनं बुद्ध शिकवतात त्यांच्या पद्धतीनं, तर अशाच पद्धतीचे पंथ आणि उपपंथ सम्राट अशोकाच्या काळामध्ये पडलेले होते. तर त्याच्यामध्ये जे योग पद्धती आहे, तर ही योग पद्धती ही असंग नावाच्या भिक्खूंची पद्धती आहे. म्हणजे हा असंग नावाचा भिक्खू, त्याचा जन्म गांधार देशामध्ये झाला होता. गांधार म्हणजे आजचा अफगाणिस्तान एरिया. म्हणजे त्या काळामध्ये, बुद्धाच्या काळामध्ये नेपाळ नावाचा, भारत नावाचा, पाकिस्तान नावाचा, अफगाणिस्तान नावाचा देशच नव्हता. पाकिस्तान अफगाणिस्तानला त्या काळामध्ये, बुद्धाच्या काळामध्ये गांधार प्रदेश म्हणायचे. आणि तो जम्बूद्वीप भारताचाच एक हिस्सा होता. नेपाळ नावाचा देशच नव्हता बुद्धाच्या काळामध्ये, सम्राट अशोकाच्या काळामध्ये. नेपाळ हा भारताचाच म्हणजे जम्बूद्वीपाचाच भाग होता. म्हणून आपण नेपाळमध्ये बुद्धाचा जन्म झाला असं म्हणणं चुकीचं आहे. बुद्धाचा जन्म नेपाळ नावाचा देशच नव्हता बुद्धाच्या वेळी, तो भारताचाच एक जम्बूद्वीप नाव होतं भारताचं, समजलं. तर आपल्याला माहित आहे पाकिस्तानचा जे विभाजन झालं, तर भारताचे तुम्हाला माहितच आहे भारताचं पार्टिशन आणि पाकिस्तानचं. तर पाकिस्तान नंतर नाव पडलेलं आहे, तो वेगळा देश झालाय, पण तो भारताचाच म्हणजे जम्बूद्वीप भारताचाच एक भाग होता. आणि त्यावेळी तो अफगाणिस्तान, पाकिस्तान, ताजिकिस्तान, बलुचिस्तान हे सगळे देश गांधार प्रदेश म्हणून ओळखले जात होते. स्वतः भगवान बुद्ध गांधार देशामध्ये गेले होते. बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये वक्कली नावाच्या भिक्खू तिथे राहत होता, लक्षात घ्या. आणि बुद्धाच्या काळामध्ये पुक्कुसाती नावाचा एक राजाही राहत होता गांधार देशामध्ये. तर गांधार देशामध्ये जे पाकिस्तान आता जे सध्याच्या घडीला आहे, तिथं पेशावर नावाचं एक शहर आहे, पेशावर. तर त्या पेशावर शहरामध्ये 3ऱ्या ते 4थ्या ईसा पूर्व शताब्दीमध्ये असंग नावाच्या एका भिक्खूचा जन्म झाला. म्हणजे असंग नावाचे जे भिक्खू आहे ते आजच्या घडीला ते पाकिस्तानला, पण त्यावेळी ते गांधार देशला जन्माला आले. आणि असंग भंतेचा एक लहान भाऊ होता वसुबंधू. तर हे वसुबंधू आणि असंग हे दोनही भिक्खू होते आणि ते नालंदाचे विद्यापीठामध्ये काही दिवस ते शिकले आणि ते आचार्य म्हणून त्यांनी काम केलं. तर वसुबंधू आणि असंग हे दोघही भाऊ होते आणि दोघांनीही चिवर घेतलं होतं. आणि या असंग भिक्खूने योगाचार ही पद्धती निर्माण केली. म्हणजे तुम्हाला मी जे सांगितलंय की बौद्ध धम्माच्या महायान, वज्रयान, तंत्रयान, सहजान, कालचक्रयान अशा खूप छोट्या छोट्या पंथ, उपपंथ, शाखा तयार झाल्या होत्या. त्याच्यापैकीच एक शाखा, एक पंथ किंवा एक ब्रँचेस म्हणजे योगाचार पद्धती होती. आणि ही वास्तविक योगाचार पद्धती मैत्रेयनाथ नावाच्या भिक्खून विकसित केली होती. मैत्रेयनाथ नावाच्या एका भिक्खून ही योगाचार पद्धती सुरू केली होती. त्याला आणखी प्रगल्भ करण्याचं काम असंग आणि वसुबंधू या दोन बंधूंनी, या दोन भिक्खूंनी केलेले आहे. म्हणजे सांगा योगाचार पद्धती कोणाची आहे? बुद्धापासून आली, तर ती मैत्रेयनाथ भिक्खू पासून तर असंग आणि वसुबंधू भिक्खून त्याला विकसित केला आहे. हा योगाचार म्हणजे योगाचार हा एक ब्रँचेस आहे. तुम्ही महायान, हिनयान, तंत्रयान, वज्रयान हे शब्द ऐकले असेल, पण बौद्ध धर्माचीच एक उपपंथ, एक ब्रँचेस होता, म्हणजे ती म्हणजे योगाचार पद्धती. पण या योगाचार पद्धतीचा संबंध केवळ शरीराशी नव्हता, मनाशी होता. आणि म्हणजे मन, विज्ञान आणि चेतना याशी संबंधित ही योगाचार पद्धती होती. म्हणजे आपण बौद्ध धर्मामध्ये जे भगवान बुद्धांनी आर्य अष्टांगिक मार्ग सांगितलाय, बरोबर ना, त्याच्यामध्ये एक सांगितलाय सम्मा आयामो, व्यायामो. पालीमध्ये त्याला सम्मा व्यायामो म्हणतात, पण संस्कारित भाषेमध्ये सम्यक व्यायाम म्हणतात. काय म्हणतो आपण? सम्यक व्यायाम. आता सम्यक व्यायाम म्हणजे आपण पाहिलं असेल, व्यायाम हा शब्द, व्यायाम म्हणजे काय? कसरत. काही लोक जिम काढायला जातात. व्यायाम कायचा करतात? शरीरासाठी व्यायाम. शरीर कसं निरोगी राहील, शरीर कसं सुदृढ राहील, शरीर कसं स्फूर्तीला राहील, शरीर कसं लवचिक राहील, आणि शरीर कसं म्हणजे व्यवस्थित काही फिटनेस वाढवण्यासाठी लोक, किंवा काही लोक फिटनेस कमी करण्यासाठी शरीराचा व्यायाम करतात. तर व्यायाम तर तोही आहे, बरोबर आहे का नाही? तो शारीरिक व्यायाम आहे, तोही आवश्यक आहे. परंतु बुद्धानं जो व्यायाम सांगितला तो आहे सम्यक व्यायाम. आणि आर्य अष्टांगिक मार्गाचं ते एक अंग आहे, 22 प्रतिज्ञेमध्ये आहे सम्यक व्यायाम. आता सम्यक व्यायाम म्हणजे काय?
मनाशी संबंधित आहे. जसा शरीराला व्यायाम असते तसा मनाचाही एक व्यायाम असतो. तर बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये बाबासाहेबांनी खूप छान सांगितलंय, सम्यक व्यायाम म्हणजे काय, आपल्या मनामध्ये जे कुविचार उत्पन्न होत असेल, दृष्ट विचार उत्पन्न होत असेल, राग द्वेषाचे विचार उत्पन्न होत असेल, म्हणजे आपल्या भाषामध्ये वाईट विचार उत्पन्न होत असेल, म्हणजे त्याला एक मारसेनाच म्हटलेलं आहे भगवान बुद्धांनी. मनातील दृष्ट विचार म्हणजेच मारसेना. बरोबर आहे. मारसेना म्हणजे काय, मनातील दृष्ट विचार. तर हे दृष्ट विचार आपल्या मनामध्ये उत्पन्न न होऊ देणं आणि ते उत्पन्न होत आहे का याच्यावर पहारा करणं, दक्ष राहणं. म्हणजे माझ्या मनामध्ये वाईट विचार म्हणजे राग द्वेष जे काही सगळ्या आहे मारसेनेचे जे रूप आहे, तर माझ्या मनामध्ये ते वाईट विचार, वाईट दुर्गुण विचार माझ्या मनामध्ये येत आहेत का, त्याच्यावर जर येत असेल तर त्याच्यावर माणसानं जागरूक राहून पहारा ठेवणं. बरोबर आहे. हे म्हटलंय सम्यक व्यायामामध्ये. आणि चांगल्या सद्गुणांची मनामध्ये वाढ करणं. लक्षात घ्या, आपल्या मनामध्ये चांगल्या सद्गुणांची वाढ करणं आणि आपल्या मनामध्ये दुर्गुण येत आहे का, तर येत असेल तर त्याच्यावर एखाद्या पहारेकऱ्यासारखा पहारा देणं. आणि आणखी काय सांगितलंय भगवान बुद्धाने, सद्गुणांची पुन्हा पुन्हा वाढ करत राहणं आणि दुर्गुणांवर आपल्या मनामध्ये येत असताना तो पहारा करत राहणं. आणि म्हणजे सरळ सरळ आपल्या मनामध्ये सद्गुणांची वाढ करत राहा, म्हणजेच आपल्या मनाला तो काय आहे, एक आकार आहे, म्हणजेच आपल्या तो मनाचा काय आहे, व्यायाम आहे. मिलिंद प्रश्नामध्ये खूप चांगलं सांगितलंय की एखादी धनुष्यवाला माणूस जेव्हा निशाणा पकडतो, तर तो आपला जो कमचा आहे धनुष्यामध्ये तो पहिल्यांदा सरळ आकार देत असतो त्या निशाण्याला, तरच तो आपला नेम मारत असतो, निशाणा पकडत असतो. तर शरीराला व्यायाम देणारे लोक भरपूर आहे, पण मनाला व्यायाम देणारे लोक खूप कमी आहे. म्हणून भगवान बुद्धांचा शरीराचा व्यायाम चांगला नाही असं अजिबात म्हणायचं नाही, पण भगवान बुद्धांनी सम्यक व्यायामाला महत्व दिलंय. भगवान बुद्धांच्या काळामध्ये जे 62 पंथ होते त्याच्यामध्ये आलार कालाम होता, उदकराम पुत्त होता. तर उदकराम पुत्त माहिती कसा होता, उदक म्हणजे काय होते, उदक म्हणजे पाणी होत असते. आणि उदक म्हणजे काय, उदक रामपुत्त, जेव्हा सिद्धार्थ गौतम बुद्ध होण्याच्या अगोदर उदक रामपुत्ताकडे गेले होते. उदक रामपुत्त म्हणजे काय, उदक म्हणजे पाणी आणि आराम, त्या पाण्यामध्ये आराम करणं, पुत्त म्हणजे पुत्र. तर तो उदक रामपुत्त काय करायचा, पाण्यामध्ये बुड्या मारून राहायचा कितीतरी तासोन तास. सिद्धार्थ हे बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथात लिहिलंय, तासोन तास तो पाण्यामध्ये बुड्या मारून राहायचा. आपणही राहतो पण तितकं नाही राहत. इतकंच नाही, तो उदकराम पुत्त काय करायचा, पाण्यामध्ये श्वास रोखून राहायचा. इतकंच नाही, तो पाण्यामध्ये एका पायावर उभा राहायचा. पायावर उभा म्हणजे एक पाय असा ठेवायचा आणि एक असा, मग त्याला उदकराम पुत्त म्हणतात. म्हणजे पाण्यामध्येच तो हठयोग करायचा. तर बुद्धाने ती हठयोग पद्धती करून पाहिली. बरोबर आहे की नाही. इतकंच नाही, 6 वर्ष उर्वेलाच्या जंगलामध्ये वनामध्ये त्यांनी खरं तर म्हणजे वैराग्याची कसोटी लावली. 6 वर्ष त्यांच्या शरीराच्या अस्थिपंजर झाला होता, हड्ड्या झाल्या होत्या, तेही केलं. शरीराची तप केलं त्यांनी, पण 6 वर्ष खडतर तपश्चर्या करून त्यांना काही सत्याचा मार्ग गवसला नाही. उदकराम पुत्त आणि आलार कलाम यांचं तत्वज्ञान जे काही असेल, त्यांचे जे काही हठयोग जे काही असेल ते काही उपयोगी पडलं नाही. समजलं का. म्हणून ते त्याचे गुरुही होऊ शकत नाही. ते सिद्धार्थ गौतमाचे ते त्याच्यामुळे जर ज्ञान प्राप्त झालं असतं, काही दुःख मुक्तीचा मार्ग गवसला असता आलार कलाम उदकराम पुत्ताकडून, तर ते त्याचे गुरु झाले असते. पण बुद्धाला कोणीही गुरु नसतात, ते स्वयं गुरु असतात. बरोबर आहे का नाही. तर ही मला सांगायचं हेच आहे की जे योग म्हणत असतो आपण, तर ही योगाचार पद्धती जी आहे असंग भिक्खूंनी आणि वसुबंधू भिक्खूंनी ते विकसित केलेली बौद्ध धर्माचीच एक ब्रँचेस आहे, ते आहे योगाचार पद्धती. योगाचार ही एक ब्रँच आहे. म्हणजे योग हा शब्द मुळातच पाली आहे आणि योग हा मनाशी संबंधित आहे, नंतर हा शरीराशी संबंधित. तो नंतर पतंजली हा जो एक ब्राह्मण होता तो पतंजली. म्हणजे ज्या पुष्यमित्र शुंगनं जे एका भंतेजींचं डोकं कापून आणण्यासाठी 10,000 सोन्याच्या मोहरा बक्षीस म्हणून जाहीर केल्या होत्या. कोण, पुष्यमित्र शुंग नावाच्या ब्राह्मण सेनापती राजानं. समजलं का. आणि मग भिक्खूंच्या कत्तली व्हायला लागल्या. पुष्यमित्र शुंग हा ब्राह्मण राजा होता आणि त्यांनी बौद्ध भिक्खूंच्या खूप साऱ्या कत्तली केल्या होत्या. लक्षात घ्या.
आता त्या ओलगाटू गंगामध्ये महापंडित राहुल सांकृत्य आणि भिक्खू म्हणतात की पुष्यमित्र शुंग हा दुसरा तिसरा कोणी नसून तो रामच होता. वास्तविक पाहता पुष्यमित्र शुंगाचा जन्म साकेतलाच झाला, म्हणजे आजच्या अयोध्येला. म्हणजे म्हणणं आहे त्याचं, अनेक लोक म्हणतात की म्हणजे महापंडित राहुल सांकृत्याने असं म्हणतो त्यांच्या ओलगाटू ग्रंथामध्ये की पुष्यमित्र शुंग ज्यांनी भिक्खूंच्या कत्तली केल्या, भिक्खूंवर अन्याय अत्याचार केला, त्यांचा खात्मा केला भारतामधून, भिक्खूंना अनेक ठिकाणी पळून जावं लागलं किंवा त्यांच्या कत्तली झाल्या, भिक्खूंचा नामशेष केला कोण? पुष्यमित्र शुंगानं. तर हाच खरा राम होय बा. आता या पुष्यमित्र शुंगाचा गुरु कोण आहे? पुष्यमित्र शुंगाचा या ब्राह्मण राजाचा गुरु आहे पतंजली. समज तुम्हाला, ज्याचे तुम्ही ब्रँड वापरता, बरोबर आहे का नाही? आता जसं बघा, सम्राट अशोकांनी हे धम्मराज्य निर्माण केलं, बरोबर आहे का नाही? तर सम्राट अशोकाला गुरु भेटला ना, तेव्हाच त्यांना बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. कोणापासून? मोगलीपुत्र तिस्सा कडून. ते जर भेटले नसते तर सम्राट अशोकाला काही मार्ग दिसला असता का बुद्ध धम्माचा? बरोबर आहे का नाही? सम्राट कनिष्काला एक गुरु भेटले आहे का नाही? हर्षवर्धन. म्हणजे प्रत्येक राजाला कुणीतरी मार्गदर्शन करणारा, त्यांना बुद्ध धम्मावर आणणारा, बुद्ध धम्माची दीक्षा घेणारा राजा होता. पुष्यमित्र शुंगाला ते स्वतःही सुचलं. पुष्यमित्र शुंग जो ब्राह्मण राजा होता, त्याला आदेश देणारा, त्याला अनुमती देणारा कोण होता? पतंजली नावाचा ब्राह्मण, ज्याची तुम्ही ते प्रोडक्ट वापरता रामदेव बाबाचे. हा पतंजली कोण होता? हा पतंजली जो गुरु, हा ब्राह्मण पतंजली यांनीच पुष्यमित्र शुंगाला आज्ञा दिली होती की भिक्खूंच्या कत्तली करण्यात यावा, बुद्ध विहार तोडफोड करण्यात यावी. आणि अशा प्रकारे पतंजली कोण आहे? मग तुम्ही ब्रँड वापरता का नाही? बरं झालं ते आता कोणते ते तुकाराम मुंडेनं ते त्याच्यावर धाड वगैरे आणलेली आहे, बरोबर आहे का नाही? तर ही योग पद्धती वगैरे काय त्या रामदेव बाबाची नाही आणि त्या पतंजलीची नाही. ही योग पद्धती असंग आणि वसुबंधू आणि मैत्रेयनाथ भिक्खूंची एक बौद्ध धम्माच्या महायान शाखेचं एक ते उत्तरवर्ती रूप आहे, लक्षात घ्या. आणि ती काही वाईट नाही आहे. आजही ही योगाचार पद्धती चायना, जपान, कोरिया, म्हणजे महायान, वज्रयान हे पूर्ण तुम्हाला भारताच्या बाहेर दिसते. केवळ कंबोडिया आणि श्रीलंका देश सोडला आणि ब्रह्मदेश सोडला तर तिथे फक्त स्थविरवाद आणि हिनव्यान आहे. आज संपूर्ण जगामध्ये महायान, वज्रयान आहे. समजलं? महायान एक बौद्ध धर्माची शाखा, ही योगाचार पद्धती. आणि तुम्हाला माहित आहे मार्शल कराटे जे कुंफू कराटे म्हणतो, हे चायना देशाला कोणी दिलेले आहे? बोधिधर्मन भंतेजीनं. हे बोधिधर्मन भंतेजी तामिळनाडूचे होते, कांजीवरमचे. त्याला जुनं नाव कांचीपुरम होतं आणि ते पल्लव राजवंशाचे होते. बोधिधर्मन ते श्रीलंकेला गेले, त्यांनी तिथे मार्शल आर्ट, कुंफू कराटे, मग ते चायनावरून कोरियाला गेले, दक्षिण कोरियाला गेले, जपानला. ते सगळं जगभर ते मार्शल आर्ट पोहोचलं. कारण भिक्खूंना शस्त्र बाळगता येत नाही, कुणाला शस्त्रानं प्रहार करता येत नाही, म्हणून स्वतःचं रक्षण करण्यासाठी, लक्षात घ्या, बोधिधर्मन भंतेजींनी तसं ते बुद्धापासून ते विकसित केलेला एक मार्ग आहे. म्हणजे मार्शल आर्ट त्यांनी वगैरे विकसित केले. तर अशाच पद्धती ही योगाचार पद्धती आहे. नंतर ब्राह्मणवाद्यांनी सगळंच काही चोरलेलं आहे बुद्धाचं, जे जे काही चांगलं वाटलं ते चोरून घेतलं. तर आज योग दिवस आहे म्हणून ते तुम्हाला सांगतं. तर ही योगाचार पद्धती असंग भिक्खूंची आहे. आणि लक्षात घ्या, शून्याचे जनक आपल्याला आर्यभट्ट सांगतात, परंतु शून्याचे जनक तथागत बुद्ध आहे. जेव्हा बुद्धाच्या काळामध्ये जसं संथागार असतात तसे शून्यागार असतात. जेव्हा शाक्यांच्या सभा भरत होत्या त्यांना संथागार म्हणायचे, आणि जे भिक्खू लोक एकांतवास ध्यान साधना करायचे त्याला शून्यागार म्हणायचे. शून्यागार कसे असतात? गोल गोल असतात, शून्यासारखे गोल गोल. आजही तुम्हाला ते नालंदा, वैशालीला ते जुने 7x12 आपण जे म्हणतो 7/12 बाबासाहेबांनी जो भारतीय संविधानामध्ये टाकला, 7/12 शेतकऱ्यांचा 7/12, कोरा करा 7/12. हे 7/12 काय आहे? हे 7/12 संकल्पना बुद्धाची आहे, बरोबर आहे का नाही? 7/12 म्हणजे काय? जे भिक्खू लोक आणि भिक्खुनी लोक, त्यांना जे कुटीसाठी, म्हणजे एका भंतेजीनं एवढ्या जागेत राहायचं, 7x12 त्यानं कुटी बांधायची. किती म्हणलं? तुम्ही आता नालंदाला गेले तर तुम्हाला खूप मोठ्या 7x12 तिथं रूमा दिसते, छोट्या. पाहिलं का तुम्ही? नालंदाला जाऊन पहा, 7x12 छोट्या रूमा दिसते, त्या 7x12 आहे. मग कोणाची कल्पना ही? बाबासाहेबांनी 7/12 ही कल्पना बुद्धाची आहे आणि ती सम्राट अशोकांनी राबवली. म्हणजे एका भिक्खूला जागा किती लागते? 7x12. एका भिक्खूनं 7x12 जागेवर आपली कुटी बांधायची, त्यानं आपलं भिक्खू निवास बांधायचं, तिथे राहायचं. तर ती वाली म्हणजे अशी चौकोनी बांधल्या जात होती आणि गोल बांधल्या जात होती.
7x12 जागेवरच ते शून्यागार बांधलं जात होतं. पण ते शून्यागार कसं राहत होतं, गोल गोल राहत होतं. म्हणजे शून्यागार, गार म्हणजे गोल गोल. तर ही शून्यागार, मग शून्य हा शब्दच तर बुद्धाकडे आहे ना, आर्यभट्टाचा नाही. भूमिती असो, बीजगणित असो, खगोलशास्त्र असो, भूगोल असो, जीवशास्त्र असो, जगामधलं कोणतंच नाही. म्हणून बुद्धाला सर्वज्ञ म्हणतात, सर्वज्ञ म्हणतात. सर्व ह्या बुद्धाच्या ब्रँचेस तर त्याच पद्धतीची ही योग पद्धती ब्रँचेस आहे, बुद्धाची ती चोरलेली ब्रँचेस आहे. म्हणून आज या परिवारामध्ये आज विशाखाताईचा जो गर्भधम्म मंगल संस्काराच्या निमित्तानं हा जे कार्यक्रमाचं तुम्ही माझा आयोजन, मी ते 5 प्रकारच्या संपत्ती सांगतो, पण आज योग दिवस होतो म्हणून ते सांगितलं. तथागत भगवान बुद्धांची महाउपासिका कोण होती, विशाखा. आणि तथागत भगवान बुद्धांचा महाउपासक होता सुदत्त अनाथपिंड. अजूनपर्यंत झाले नाही त्याच्यासारखे. तर ही विशाखा भगवान बुद्धांची महाउपासिका होती. कोण होती, एकदा ही विशाखा माहित आहे, या विशाखाचा जन्म कुठे झाला, या विशाखाचा जन्म साकेत नगरीमध्ये झाला. साकेत, साकेत नगरी म्हणजे ना आजचं अयोध्या, ज्याला लोक राम जन्मभूमी म्हणतात. सरयू नदीच्या काठी तिचा राजवाडा होता. राजा प्रसेनजित आणि विशाखाचे जे वडील होते धनंजय, हे मित्र होते. लक्षात घ्या, हे सावकार होता धनंजय सेठ आणि प्रसेनजित राजा होता. तर हे विशाखाचं संपूर्ण जे कुटुंब आहे ना, ते आधीला भद्य नावाच्या गावात राहतं, भद्य नावाच्या गावात. मग प्रसेनजित राजांनी धनंजय सेठला आणि मिगार सेठला असं निरोप पाठवला की तुम्ही त्या भद्य नावाच्या गावात कशाला राहता, माझी उपराजधानी आहे. म्हणजे राजधानी श्रावस्ती होती प्रसेनजित राजाची. जो प्रसेनजित राजा आहे ना, त्याची राजधानी श्रावस्ती होती आणि उपराजधानी साकेत होती. मग प्रसेनजित राजांनी निरोप पाठवला की आपण ते संपूर्ण कुटुंब गावातून आपल्या साकेत नगरामध्ये, शहरामध्ये यावं, म्हणजे आजच्या अयोध्यामध्ये. तर या साकेत नगरामध्ये विशाखाचा जन्म झाला. तर विशाखा 7 वर्षाची असताना ती सोतापन्न झाली. भगवान बुद्धाला तिने 8 वर मागितले. तुम्ही बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथात वाच जा, बाबासाहेबांच्या 8 वर मागितले. की मी कोणते 8 वर मागितले, मी म्हणजे भिक्खूला म्हणजे चिवरदान करू इच्छिते. भिक्खूला काय करू शकते, म्हणजे वस्त्रसाठी का, म्हणजे वर्षावासात एक्स्ट्रा अतिरिक्त चिवरदान करू इच्छिते. जो भिक्खू आगंतुक, हे बुद्धानीच धम्मामध्ये आगंतुक भिक्खू म्हणजे एखादा नवडा भंतेजी, अपरिचित भंतेजी, म्हणजे अचानक आलेला आहे, तर त्याला चारिका मागता मागता वेळ होऊन जाईल, म्हणून त्यांच्या भोजनाची मी जाग्यावर तयारी करू इच्छिते. म्हणजे आगंतुक पाहुणा म्हणून भिक्खू जर नगरात गावामध्ये आला तर त्याला मी जाग्यावर भोजन दान देऊ इच्छिते. हे दुसरा वर. पहिला कोणता, वर्षावासामध्ये भिक्खूला चिवर ओले होत असल्यामुळे एक्स्ट्रा चिवर. दुसरा कोणता सांगितला वर, हे तुम्हाला सांगितलं, आगंतुक भिक्खूला म्हणजे अचानक आलेल्या भिक्खूला त्याच्या भोजनाची मी जाग्यावर व्यवस्था करू इच्छिते. हा वर द्या बुद्धा. तिसरा वर बुद्धाला तिने मागितला, बुद्धा जो आजारी भिक्खू आहे, आजारी भिक्खू असल्यामुळे तो भिक्षाटनाला जाऊ शकत नाही, भिक्षा मागायला जाऊ शकत नाही, तर त्या आजारी भिक्खूला आजार बरा व्हावा म्हणून अशा पद्धतीचं भोजन जाग्यावरच देऊ इच्छिते. म्हणजे तो फिरणार नाही. किती मस्त, हे एक प्रकारचं आरक्षण विशाखानं बुद्धाकडून मागून घेतलेलं आहे. बरं, स्वतःसाठी मागितलं का तिनं, भिक्खूला ते किती मस्त फायदेमंद झालं. बरोबर आहे. म्हणजे जो आजारी भिक्खू असेल त्या आजारी भिक्खूला त्याचा आजार बरा व्हावा म्हणून त्याला आजारामध्ये चांगलं म्हणजे अन्नही आणि त्याची जाग्यावरच त्याला भोजन, आजारी भिक्खूला, तो चारिकेला जाणार नाही. आणि चौथा वर त्याला मागितला विशाखाला, तो होता बघा चौथा वर, किती मस्त आहे. चौथा वर असा आहे की जो आजारी भिक्खू आहे आणि त्या आजारी भिक्खूची सेवा करणारा जो काही श्रामणेर आणि इतर भिक्खू असेल, जो काही त्याची सेवा करा, तो जाणार नाही बाहेर चारिका मागायला. त्या आज जसं दवाखान्यामध्ये समजून जाणं, म्हणजे दवाखान्यातल्या पेशंटलाही भोजन जाग्यावर आणि पेशंटची सेवा करणाऱ्या व्यक्तीला जाग्यावर भोजन घेऊन जाते का नाही लोक, का पेशंटलेच घेऊन जाते. तर तशासारखंच विशाखानं तो चौथावर बुद्धाला मागितला. आणि 5वा वर, भिक्खुनींना सुद्धा वर्षावासामध्ये चिवरदान देऊ इच्छिते. किती झाले आता हे वर, 5 वर विशाखानं बुद्धाला भिक्खू संघासाठी एक प्रकारचं ते आरक्षणच होतं. तसं आरक्षणाचे जनक बुद्ध आहे. बरोबर आहे का नाही. जेव्हा कपिलवस्तूचे शाक्य लोक बुद्धाकडे चिवर घ्यायला जातात, त्याच्यामध्ये एक नावी समाजाचा उपाली असतो. तर ते शाक्य कुमार काय म्हणतात बुद्धाला, या उपालीला पहिल्यांदा चिवर द्या, कारण उपालींनी आमचे आयुष्यभर राजमालामध्ये सेवा केली, आमचे केस कापले, त्यांनी कटिंग करून दिल्या, आणि जेणेकरून मग आम्ही
चिवरामध्ये आलो तर आमच्यातला अहंकार राहील, आम्ही राजपुत्र असल्यामुळे. म्हणून उपालीला आम्ही वंदन केलं पाहिजे. सर्वप्रथम उपालीला जर तुम्ही भगवंता पहिल्यांदा चिवर द्याल तर उपालीला ते मोठे झाल्यामुळे, त्यांनी पहिले चिवर घेतल्यामुळे ते आमच्यापेक्षा मोठे होईल आणि आम्ही त्याला वंदन करू, राजपुत्र एकेकाळचे. म्हणजे आमच्यातला अहंकार गळून पडेल. म्हणजे इथं काय दिसतंय तुम्हाला? बुद्धाने उपालीला दिलेलं आरक्षणच आहे हे. लक्षात घ्या, हे आरक्षणाचे जनक बुद्धच आहेत, परंतु संविधानिक रूपानं आरक्षणाचे जनक आपण शाहू महाराजांना, बाबासाहेबांना म्हणत असतो. आपल्याला हे सगळं दिसतं, बरोबर आहे की नाही? तर हे विशाखाचं एकूण 8 वर्ष. विशाखा माहितीये का, वयाच्या 7व्या वर्षामध्ये ती तिच्या वडिलांना मिगार सेटनं म्हणजे मेंढक सेटनं 7 वर्षाची असताना विशाखाच्या घरी आमंत्रित केलं होतं. कोणाला? साकेत नगरीमध्ये बुद्धाला आमंत्रित केलं होतं 500 भन्तेला. तर विशाखाचं वय होतं 7 वर्षाचं. तर तिच्या मेंढक नावाच्या आजोबानं आणि धनंजय सेठ आई सुमनानं तिला सांगितलं होतं की जेव्हा तथागत भगवान बुद्ध आणि 500 भन्तेजी साकेत नगरीला म्हणजे अयोध्या नगरीला येतील, तर तेव्हा बुद्धाच्या समोर किती वर्षाचं वय आहे? 7 वर्षाचं विशाखाचं वय. मी खूप वेळा वारंवार प्रवचनामध्ये सांगतो की 7 वर्षामध्ये राहुल भिक्खू बनला, 7 वर्षामध्ये सिवली भिक्खू बनला, 7 वर्षामध्ये नागसेन भिक्खू बनला, 7 वर्षामध्ये कुमारजीव भिक्खू बनला, 7 वर्षामध्ये सुपीक सोपाक बनला आणि 7 वर्षामध्ये विशाखा. तर या 7 वर्षामध्ये तिनं तिच्या आजोबांना काय सांगितलं, जसे बुद्ध आणि 500 भन्तेजी जसे साकेत अयोध्या नगरीला प्रवेश करत आहे, तर त्यांच्या बुद्धाच्या समोर तू काय टाकायचे? फुलं टाकायचे, तुझ्या मैत्रिणींना घेऊन 7 वर्षाच्या. तर विशाखानं टोपलीमध्ये ते पुष्प घेतले आणि बुद्धाच्या समोर 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 ते टाकले. कोण? विशाखानं. आणि फुलं टाकता टाकताच वयाच्या 7व्या वर्षामध्ये ती सोतापन्न झाली. 7 वर्षामध्ये ती सोतापन्न झाली विशाखा. तर महाउपासिका बनण्यासाठी वय कोणतं लागतं? 7 वर्षाचं. असंच तिला महाउपासिका नाही म्हणत. विशाखाच्या नंतर महाउपासिका बुद्धाची झालीच नाही. उपासिका तर लय आहे की नाही? बुद्धाच्या सामावती होती, सुप्रिया होती, सुजाता होती, त्यात उपासिका आहे केवळ. पण महाउपासिका जिनं 9 कोरडचं पूर्वाराम महाविहार श्रावस्तीला बांधून दिलं. म्हणून विशाखाला आणखी काऊन महाउपासिका म्हणतात? कारण तिनं बुद्धाला 8 वर मागितले ते भिक्खू संघाला. विशाखाला महाउपासिका काऊन म्हणतात? कारण तिनं पूर्वाराम नावाचं विहार आपल्या लग्नामध्ये वाहिलेल्या हाराचा विहार बांधून दिलं श्रावस्तीला. आजही त्याचे खंडर तुम्हाला श्रावस्तीला पाहायला भेटे. विशाखाला महाउपासिका का म्हणतात? तिनं अख्ख्या जैन परिवाराला बुद्धिस्ट बनवून टाकलं. विशाखाला ज्या घरी दिलं होतं श्रावस्तीला साकेतवरून, तर विशाखानं पूर्ण जैन परिवार, मिगार सेठ, तिचा सासरा तिला काय म्हणायला लागला? तिचा सासरा तिला आई म्हणायला लागला, माता. म्हणून तिला विशाखाला मिगार माता म्हणतात. सासऱ्याच्या नावानं ओळखल्या जाते. लक्षात घ्या. म्हणजे अख्खा जैन परिवाराला बौद्ध बनवलं. कोण? विशाखानं. एवढी ताकद होती तिच्यामध्ये, म्हणून तिला महाउपासिका म्हणतात. साधी गोष्ट नाही. तर 7 वर्षापासून ही विशाखा महाउपासिका होती. एवढी धनवान होती आणि भगवान बुद्धांची महाउपासिका होती. तिने उपोषताचं महत्व बुद्धांनीच तिला समजावून सांगितलेलं होतं. निग्रोध, गोपाल उपोषत, आर्य हे उपोषत सूत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ते पूर्वाराम बुद्ध विहारामध्ये श्रावस्तीच्या. तर या विशाखा इतकी महाउपासिका होती भगवान बुद्धाची की सम्राट अशोकांनी आपल्या जम्बूद्वीप भारतामध्ये आजही एक शहर आहे आंध्र प्रदेशामध्ये, विशाखापट्टणम, आहे की नाही? तर हे विशाखापट्टणम सम्राट अशोकांनी निर्माण केलेलं नगर आहे त्या काळातलं. जसं श्रीनगराची निर्मिती, पंढरपूर, श्रीनगर हे मुंबई शहर सम्राट अशोकांनी वसवलेलं आहे. दिल्ली शहराचं जुनं नाव त्रिपिटकामध्ये इंद्रप्रस्थ आहे, तेही सम्राट अशोकांनी वसवलेलं आहे. म्हणून आजही ते शहर आहे. विशाखा तर पाहिली तर उत्तर भारतातली, बरोबर आहे का ना? युपी मधली साकेत अयोध्या हे तिचं. परंतु तिकडे आंध्र दक्षिण भारतामध्ये सम्राट अशोकाची राजधानी होती, सन्नती नावाची, बरोबर आहे का नाही? म्हणून तिकडे दक्षिण भारतामध्ये भगवान बुद्धांची महाउपासिका म्हणून ती ओळख कायम राहावी म्हणून सम्राट अशोकाने आंध्र प्रदेशामध्ये विशाखापट्टणम शहर निर्माण केलं. तिथे तुम्हाला विशाखापट्टणमला खूप सारे सम्राट अशोकाचे स्तूप आहे. लक्षात घ्या. म्हणून विशाखा तिच्या 8 वरदानामुळे आणि तिच्या कार्यकर्तृत्वामुळे आणि तिच्या शील सदाचाराच्या जीवनामुळे ती महान झाली. विशाखाला तिच्या वडिलांनी 7 गोष्टी सांगितल्या होत्या जेव्हा माहेरी निघाले. त्या सांगणार नाही मी तुम्हाला, त्या 5 मिनिटं बोलताना थांबतो. पहिली गोष्ट अत्यंत महत्वाची होती, हे विशाखे, आता तू साकेतची राहिली नाही, तर तू आता श्रावस्तीची सुनबाई झाली आहे. तर तिचा बाप बुद्धानं सांगितलेली एक गोष्ट सांगते आपल्या मुलीला की हे मुली विशाखा, घरचा अग्नी बाहेर न नेणे आणि बाहेरचा अग्नी
घरात आणणे. समजलं तुम्हाला? ही बुद्धाची गोष्ट आहे, पण तिचे वडील सांगतात. समजलं तुम्हाला? हे प्रत्येक स्त्रीनं लक्षात ठेवलं पाहिजे. कोणती गोष्ट? बुद्धाची गोष्ट. 7 गोष्टी आहेत तशा, पण ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. 7ही महत्वाची आहे, पण ही महत्वाची आहे. कोणती? घरचा अग्नी बाहेर न नेणे आणि बाहेरचा अग्नी घरात न आणणे. अग्नी म्हणजे काय? घरातल्या क्षुल्लक साध्या साध्या गोष्टी बाहेर न सांगणे. लोक अग्नीत देत असतात. अग्नीच्या ठिकाणी ते पाणी टाकून थंड नाही करत. लक्षात घ्या. म्हणजे बाहेरचा अग्नी म्हणजे काय? घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी. अति असेल तर आपल्या बाजूने कायदा आहे, संविधान आहे. पण घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी आई वडिलांना सांगणं, शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगणं, नातेवाईकांना सांगणं, त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये कलह, भांडण आणि तणावाचं वातावरण उत्पन्न होऊ शकते. बरोबर आहे की नाही? आणि सर्वगुण संपन्न कोणच नाही. बुद्धासारखा सर्वगुण संपन्न कोण आहे बरं? मी तरी याव का? बुद्ध हे 32 लक्षणं आणि 80 अनुलक्षणं. बुद्धासारखा सर्वगुण संपन्न भेटणार नाही. मग आज जगामध्ये सर्वगुण संपन्न कुणीतरी असलंच पाहिजे अशी अपेक्षा करू नये. खूप कमी जास्तपणा असू शकतो स्वभाव संस्कारामध्ये. ज्या वातावरणामध्ये आपली वाढ होत असते, तर काही ना काहीतरी गुण स्वभाव संस्कारामध्ये थोडाफार फरक राहावा लागत असतो. जो लोक ऍडजस्टमेंट करतात घरामध्ये, कुटुंबामध्ये थोडा दुर्लक्ष करतात, त्यांचं कुटुंब सुखी होत असते. बरोबर आहे का नाही? माझा नवरा 100% असा म्हणजे भगवान बुद्धासारखाच असला पाहिजे असं होऊच शकत नाही. बरोबर आहे का नाही? होऊ शकते का? की माझी पत्नी म्हणजे रमाबाईच असली पाहिजे, यशोधरे सारखेच असले पाहिजे, असं होऊ शकत नाही. प्रत्येक घरामध्ये काही ना काहीतरी कुरबुर चालूच राहत असते. आणि ज्यांच्यामध्ये सहनशीलता असेल, विनम्रता असेल, त्या घरामध्ये वातावरण शांत राहत असते. भगवान बुद्धाला माहिती आहे का? एकदा आल्बक नावाचा उपासक आला आणि भगवान बुद्धाला विचारत आहे, बुद्धाणीस धम्मामध्ये आहे, सुखी जीवन जगण्याकरिता मनुष्यानं काय करावे? बुद्धाला विचारलं त्यानं. काय विचारलं? सुखी जीवन जगण्याकरिता मनुष्यानं काय करावं? हे बुद्धाणीस धम्मामध्ये आहे. तर बुद्धानं काय उत्तर दिलं? सुखी जीवन जगण्याकरिता मनुष्याने आपल्या मनातील क्रोधाची हत्या करावी. समजलं? भगवान बुद्ध तर पहिल्या शिलामध्ये म्हणतात ना, पंचशिलामध्ये, हत्या करू नका, पानाती पाता. हत्या करू नका म्हणते ना, हत्या कराय म्हणते. बरोबर आहे की नाही? तर काय म्हणते? हत्या करू नका. पानाती पाता त्याचा अर्थ तेच होते ना, प्राण्यांची हत्या करू नका, काया वाचा मनाने हत्या करू नका. तर बुद्ध म्हणते हत्याही करा, पण कोणाची हत्या करा? सुखानं आणि शांतीनं समाधानानं जीवन जगायचं असेल तर आपल्या मनातील क्रोधाची हत्या करा. क्रोध समजलं तुम्हाला? कशी करा क्रोधाची हत्या? अरे क्रोधाची हत्या कशी करा? चाकू घ्या, माणूस चाकू असेल तर आपण मारू. पण बुद्ध म्हणते क्रोधाची हत्या करा. आली का नाही? आपण हत्या कशी करा? मन तर दिसत नाही. आता क्रोध उत्पन्न कुठं होते? मनात. जे काही चांगलं किंवा वाईट उत्पन्न होते ते कुठं होते? मनातच म्हणतो का नाही? मा मनात येतपर्यंतच आहे. मा मनात येईन तर येईन, आहे का नाही? मा मनात आलंच पाहिजे. बरोबर आहे का नाही? मा मनाची मालकी म्हणजे मनच प्रमुख आहे का नाही? म्हणतात ना बुद्धानं, मनोसेठा मनोमया. मनच प्रमुख आहे. जे चांगलं उत्पन्न होते ते कुठं होते? मनात, आहे का नाही? आणि जे वाईट उत्पन्न होते मनातच उत्पन्न होते. विहारात जायचं कुठं उत्पन्न होते? मनात. तुमचं शरीर हे पावलं हे साधन आहे, पण मनात उत्पन्न झालं तरच विहारात जा. नाही झालं तर तुम्हाला कोण नेते विहारामध्ये? मनच नेते. मनात उत्पन्न झालं पाहिजे ना, मी विहारात जातो म्हणून. मनात उत्पन्न झालं पाहिजे, मी परित्राण पाठाला जातो. मनात उत्पन्न झालं पाहिजे, तेव्हा तुमचे पाय ने पाय जाणार आहे का तिथं चालत? जे काही चांगलं काही वाईट उत्पन्न होते ते कुठं उत्पन्न होते? मनामध्ये. तर भगवान बुद्धाने सांगितलंय क्रोधही कुठं उत्पन्न होतं? मनात. आणि भगवान बुद्धाने सांगितलंय माहित आहे का? क्रोध हा अग्नीसारखा आहे म्हणते बुद्ध. कसा आहे? अग्नीसारखा क्रोध आहे. जसं भगवान बुद्धाने हे सांगितलंय, अग्नीसारखा क्रोध म्हणजे कसा? उदाहरण सांगितलंय बुद्धाणीस धम्मामध्ये आहे आणि धम्मपदामध्ये. बघा काय सांगितलं? एखाद्या माणसाच्या हातामध्ये गरम गरम लाल लाल ते कोळशे द्या म्हणते. कोळशे समजते? अंगारा नाही का ते लाल भडक राहते? तर ते एखाद्या माणसानं आपल्या हातामध्ये घ्यायचे. काय करायचे? एक्झाम्पल, हातामध्ये घ्यायचे आणि ते कोळशे, ज्याचा कोण तो काही जो शत्रू आहे, वैरी आहे, त्याचा राग येते, त्याला पाहिल्याबरोबर कसं वाटते, तर त्या माणसानं म्हणते काय करावं? आपल्या हातामध्ये लाल लाल असलेले ते गरम अंगार ते कोळशे घ्यायचे आणि दुसऱ्याच्या अंगावर फेकून मारायचे. ते नाही का निवे नाही का ते लाल लाल भडक असलेले ते चुलीतले उचलायचे हातामध्ये आणि ते ज्याचा तुम्हाला कोणाला काही राग येते किंवा द्वेष येते त्याला फेकून मारायचे. तर बुद्धानं एक्झाम्पल सांगितलंय, ज्याच्या हातात ते गरम कोळशे लाल भडक आहे, ते अग्नीनं प्रज्वलित असलेले ते लाल भडक,
त्याचे हात जास्त जळण का ज्याच्या अंगावर ते फेकायचे आहेत तो जास्त जळण? जास्त. बरोबर आहे की नाही? आणि त्याच्या अंगावर फेकणाऱ्या, त्याच्या अंगावर फेकायचे आहे बा मला रागानं द्वेषानं, तर त्याचं तो तर जळणच, पण तितका जळण का? पण कोणाचे हात जास्त जळण? आता त्याच्या हातात आहे ना, तू फेकून फेकून मारशील पण शेदल ते खाली पलन ते पटकन, बरं उलीसच लागन त्याले, तो जळण पण तेवढा नाही जळण. किती जळण तो? उलीसाच. पण याच्या हातातच आहे ते पकडून आहे, तो असा पकडून आहे, पकडून असे कोळचे. तर कोणाचे जास्त जळण? बुद्ध म्हणत आहे कोणाचे जास्त जळण? ज्याच्या हातात आहे त्याचे. तर बरोबर आहे का नाही? तसाच माणसाचा क्रोध कसा आहे म्हणते? अग्नीसारखा. कसा आहे क्रोध? अग्नीसारखा. आणि या अग्नीसारख्या क्रोधावर काय टाकायचं म्हणते भगवान बुद्ध? मैत्री रूपी, प्रेम रूपी पाणी टाकून द्या. समजलं? तू ये भलं होऊ दे बा, जाऊ द्या. लोक म्हणते ना म्हणजे बुरी नजर वाले तेरा मुंह काला, असं ते चुकीची गोष्ट आहे. बुरी नजर वाले तेरा भी भला. पण हे लोक काय म्हणते? तू बुरी नजर वाले त्याला मुंह काला. काय मुंह काला? बुरी नजर वाले तेरा भी भला. हे की नाही? सर्वांचं भलं. तर हे क्रोधाने वैरानं वैर कधीही संपत नाही, ते अवैरानच प्रेमानं मैत्रीनं संपतं. वैरानं वैर कधीही संपत नाही, क्रोधाने क्रोध कधीही संपत नाही. बुद्धानं तर हे सांगितलं, मी 5 मिनिटांमध्ये थांबवतो माझ्या धमाला. तर लक्षात घ्या, बुद्धानं काय सांगितलं बुद्धाणीच धमामध्ये, जसं एखाद्या जंगलाला आग लागली आहे. काय लागली आहे? आग लागली आहे. लक्षात घ्या, जंगल जेवढं मोठं असेल, जिथपर्यंत आता जंगलामध्ये आग लागायला कोणत्या कोणत्या गोष्टी लागते? झाडांचा पालापाचोळा असते, गवत असते, झाडं झुडपं असते ना, लाकडं असते आणि ते झाडं असते. आता जिथपर्यंत ते जंगल आहे तिथपर्यंत ते भडकत जाईल. बरोबर आहे की नाही? तर त्या आगीचा, त्या जंगलाचा, वणव्याचा एक गुणधर्म आहे, जिथपर्यंत लाकड आहे, जिथपर्यंत ते जंगल आहे तिथपर्यंत जळते. जिथपर्यंत आहे तिथपर्यंतच ना. पण जिथं लाकडं संपले, जंगल संपलं, ते सगळं पालापाचोळा गवत संपलं, तर ते आग आपोआप विझेल. त्याचाही काहीतरी ते आहेच ना, त्याची काही मर्यादा आहे ना. का वनवा का लागूनच राहते का पेटतच राहते का? नाही. म्हणजे जिथपर्यंत जंगल आहे तिथपर्यंत तो वनवा आगीचा पेटेल. ठीक आहे, जंगलाचा. परंतु एखाद्या बाईनं माणसानं म्हणावं का काहूनच हे जंगल विजलं, टाकू दे मला पुन्हा त्याच्या सरपंच झिलप्या, तर पुन्हा भडकन का नाही? म्हणजे विजलेलं आहे ते, पण त्याच्यामध्ये म्हणा का हे जंगल काहूनच विजलं बा, त्या टाकू दे पुन्हा लाकडा, तर पुन्हा भडकन का नाही? म्हणजे त्या जंगलाचा भडका कोणामुळे वाढून राहिला? पुन्हा कोणीतरी लाकड टाकले, ते आपोआप विजलं होतं, पण कोणीतरी टाकले. तर क्रोध हा अग्नीसारखा आहे, म्हणून क्रोधाची हत्या करा म्हणते. बुद्धानं काय सांगितलं? आमच्या पुलगावला एका बाईनं मुंडकं कापलं नवऱ्याचं, आरी मशीननं. आता ते ड्रामा मधलं तुम्ही ऐकलंच असेल. बरोबर आहे का नाही? काय कापलं? मुंडकं. मुंडकं कापलं, पाय अलग केले, मुंडकं अलग केलं, हात अलग केले. तर ते सगळे लोक म्हणे ही बाईची जात असून हिनं केलंच कसं? हिंमतच काही झाली आहे का नाही? म्हणतो का नाही आपण, आम्हाला तर सुई टोचली तरी कसं लागते माय, पावशीनं कापलं तरी कसं लागतं माय. त्या बाईची हिंमत नाही लागत असते. तिला काही प्रशिक्षण दिलं का? कसा मर्डर करावं लागते, कसं मुंडकं कापा लागते. नवऱ्याचं मुंडकं कापणं म्हणजे साधी गोष्ट आहे का? हातापाय कापणं. तर लोक म्हणत ते बंदे पुलगावात म्हणे, हे तिची हिंमत, अरे बाईची अरे हिंमत नाही लागत. ते कशामुळे झालं? क्रोधामुळे. जो माणूस हत्या करणारा नाही त्याच्या हातूनही घडते. कशामुळे? हे बाया माणसं फाशा वगैरे घेते, कायच्यामुळे? क्रोधामुळे. आहे की नाही? आता इथे नीटच्या पेपरच्या काही पोरानं आत्महत्या घेतली, त्याला काय करू? ते क्रोधच आला ना. कोणाविषयी? या व्यवस्थेविषयी, ब्राह्मणी व्यवस्थेविषयी क्रोध उत्पन्न झाला. आम्ही एवढी मेहनत घेतली तर मरण पावले. बरोबर आहे की नाही? तर क्रोधामुळे जो मनुष्य काही न करणाराही त्याच्या हातूनही खून होते. लक्षात घ्या, एवढी ताकद असते. त्या बाईनं म्हणलं असतं का नाही, एक दिवस तर तुले बकऱ्यासारखं कापतो, मनात येऊ दे तुले कापतोच एक दिवस. खरोखर ते असं म्हणत असतं का नाही ते घरामध्ये नवऱ्याले, तुला एक दिवस तर कापतो, तुला एक दिवस काम. खरोखर तिनं ते खरंच म्हणून दाखवते, खरंच करून दाखवलं आणि खरोखर तिनं कापला. तर हे कशामुळे झालं? तिच्या मनामध्ये उत्पन्न झालेला क्रोध. तुम्ही जर क्रोधाची हत्या नाही केली म्हणते भगवान बुद्ध म्हणतात, सुखानं शांतीनं जीवन जगण्यासाठी आपल्या मनातील क्रोधाची हत्या करा. जर तुम्ही तुमच्या मनात उत्पन्न झालेल्या क्रोधाची हत्या करत नसाल तर तुमच्या हातून दुसऱ्याची हत्या होईल. बरोबर का नाही? तुम्ही क्रोधाची हत्या नका करू ना, तुमच्या मनात तसंच राहू द्या ना. तर तुमच्या हातून कोणाची तरी हत्या होईल. मग असं नका म्हणू का माझ्या हातून हत्या, तर मी खुंत नाही करीत. ते तर होईनच, ते तर खूप मोठी प्रक्रिया आहे. पण काया वाचा मनानेही हत्या होत असते. बरोबर आहे का नाही? म्हणजे शब्द हे शस्त्रासारखे असतात, लक्षात घ्या. बरोबर नाही? म्हणजे एखाद्या शस्त्राच्या घाव मलमपट्टी लावल्यानं, इंजेक्शनानं बरा होईल, पण शब्दाचे घाव कधीही बरे होत नाही. शब्द औषधी आहे, शब्द
औषधी आहे आणि शब्द हे लक्षात घ्या. आणि ते म्हणजे माणसाला औषधी सारखंही काम करत असतात आणि शब्द हे माणसाला शस्त्रासारखंही काम करत असतात. लक्षात घेऊन आपल्या जीवनामध्ये शब्दांचं खूप एक महत्व आहे. बुद्धानं या जगाला 84,000 सुत्त म्हणजे काय आहे? शब्दच आहे ना ते. भगवान बुद्धांनी 45 वर्ष धम्माचा प्रचार प्रसार केला तर शब्दच सांगितले ना. या शब्दामुळेच त्यांनी अख्ख्या अंगुलीमाला सारख्या 1000 लोकांची मर्डर करणाऱ्या या शब्दांनीच तर त्यांनी जगाला जिंकलं. बरोबर आहे नाही? बुद्धाची वाणी म्हणजे शब्दच आहे ना. आणि काही काही शब्दांमुळे म्हणतात ना, शब्दानं जगात युद्धही लागते आणि शब्दानं युद्ध विजवता येते. बुद्धानं शब्दानं काय केलं? युद्ध विजवलं शब्दांनी. शाक्य आणि कोलियातलं युद्ध विजवलं. मोगली पुत्र तिस्तानं सम्राट अशोकांनी एकच युद्ध केलं कलिंगाचं, पण अनेक युद्ध केले असते जर त्यांना बुद्धाचा मार्ग भेटला नसता सम्राट अशोकाला. बरोबर आहे का नाही? तर शब्दानं युद्धही होतात आणि युद्ध विजवता येतात. एवढं शब्दाचं महत्व असते. म्हणून आपल्या घरामध्ये शब्दाला खूप किंमत असली पाहिजे. लक्षात घ्या. म्हणून आपल्या परिवारामध्ये आज विशाखाताईचा गर्भमंगल संस्कार आहे. तुम्ही बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये गोष्ट आहे का? एक स्त्री, गर्भवती स्त्रीची तीव्र अभिलाषा, इतकं एक चॅप्टर आहे बाबासाहेब आणलेलं. जेव्हा ती स्त्री माहिती आहे का प्रेग्नेंट राहते, बुद्धाची उपासिका राहते. लक्षात घ्या. ती बुद्धाकडे नेहमी प्रवचन ऐकायला, भिक्खूला बुद्धाला भोजन दान द्यायला, भिक्खू संघाची बुद्धाची सेवा करायला खूप तिला आदर असतो. कोणाविषयी? बुद्धाविषयी. एकदा काय होते, ती स्त्री प्रेग्नेंट राहते. आता तिला वाटते मी बुद्धाला भोजन दान देऊ शकत नाही, बुद्धाचं धम्मदेशना श्रवण करायला जाऊ शकत नाही, आता मला दिवस गेले. तर एकदा ती जातेच, तिच्यामध्ये जाते आणि गेल्याच्या नंतर माहिती का ती बुद्धाला, धम्माला, संघाला वंदन करते 3 वेळा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं. कोण? ती उपासिका. आता वंदन करत असताना माहिती का ती 3 वेळा वंदन करते आणि पुन्हा अजून वंदन करते. बुद्ध तिला विचारते, तू तर मला वंदन केलं, बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, आता हे दुसऱ्यांदा तू अजून पुन्हा वंदन का करत आहे? तर ती बघा किती सुंदर भावना आहे. ती म्हणते, बुद्धा, पहिल्यांदा जे मी वंदन केलं बुद्ध धम्म संघाला, म्हणजे तुम्हाला, धम्माला, संघाला, तर ते फक्त ते 1 वेळा होतं. पण माझ्या पोटामध्ये जे बाळ वाढत आहे, ज्यानं अजूनही जग पाहिलं नाही, अजूनही त्याचा जन्म झाला नाही, तर ते पोटात असलेल्या बाळाचंही वंदन स्वीकार करा. सांगा, अशा बाया आहे का? तर तुम्ही तर जन्माला येईन तरी शिकवत नाही. 16-16 वर्षाच्या घोडम्या पोरी होते, लग्न म्हणते त्याला आम्ही चांगलं बसा म्हणतो, त्याला बसणं होत नाही. बरोबर आहे का नाही? म्हणजे बघा किती सुंदर उपासिका, किती श्रद्धावान उपासिका होत्या. कल्पना करा ना. म्हणजे पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा वंदन करते. बुद्धा म्हणते माझ्या बाळाचंही वंदन, पण ते जन्मही वाहतच आहे, त्या पोटात नाही, ते स्वीकारा. त्याने तुम्हाला वंदन केलं म्हणू शकता, माझ्या लेकराचंही वंदन घ्या. म्हणजे अरे पोटात आहे, ते जन्म तर झाला नाही ना. किती सुंदर भावना आहे. तुम्ही असं करता का बुद्धासमोर? मनाभर मूर्तीसमोर, बुद्धा माझ्या मुलाचंही वंदन घ्या बाबा. हे किती सुंदर भावना आहे. म्हणजे बघा, त्या बाळाचा जन्मच वाचाय तर माझ्या बाळाचंही वंदन स्वीकारावं. तर मग ती जन्म झाल्याबरोबर का नाही शिकवत असेल? ती बोधिराज कुमारची आई असते. लक्षात घ्या. अशा उपासिका होत्या त्या काळामधल्या. म्हणून त्या उपासिका बनायच्या आणि 4 अवस्था स्वतःपन्न अरहंत पदापर्यंत पोहोचायच्या. त्या अवस्था होत्या स्वतःपन्न, सकृतागामी, अनागामी, अरहंत असे उपासक होते आणि अशा उपासिका होत्या त्या काळातल्या. आता तसे राहिलेले नाही. म्हणून बाळाला जन्म देणं ही खूप सुखदायक घटना असते. बरोबर आहे का नाही? बुद्धाच्या काळामध्ये किस्सा गौतमी होती, तिला मूलबाळ होत नव्हतं. किती लोक तिला छळ करत होते. बरोबर आहे का नाही? मूल न होणं दुःखदायक घटना आहे स्त्रीसाठी, आणि मूल होणं दुःखदायक तर कसं आहे? सांगा ना. झालंय तरी सुख दुःख, आणि नाही झालं तरी आहे का नाही न्याय निसर्गाचा? काय म्हणत आहोत मी? झालंय तरी दुःख आहे. काही काही बाय म्हणते नाही झालं बरं असतं. लय बाय, कारण बेवडे निघालेले आहे, जुगार, अलाल पोर आहे. काय काय माय बापा म्हातारे झाले तरी त्याच्या भरोशावर खाते. अलाल पोट्टे गावामध्ये गांजा, ते सिगारेट, बिडी, टपोरी छपोरी राहते. तर ते एक बाई मध्ये नाही झालं असतं, मी अशीच राहिली असती तर म्हणते बरं झालं असतं. काही काही लोक मध्ये झालं पाहिजे. तर किस्सा गौतमीचं होतं का नाही तसं बुद्धाच्या काळामध्ये? किती लोक झालं तिले. रोहित नावाचं बाळ पुन्हा मरण पावलं, पुन्हा दुःखाचे दिवस. नाही झालं तर दुःख होतं, आणि झालं तर थोडेसे सुखाचे दिवस आले किस्सा गौतम. नंतर सर्पदंशानं मरण पावलं, पुन्हा ते दुःख आलं. लक्षात घ्या. म्हणून संततीपेक्षा संपत्ती महत्वाची आहे. बाळ बोलायला लागलं तर त्याला पंचशील शिकवा, पाली भाषा शिकवा. जसं 7 वर्षामध्येच मेंढक सेटनं तिच्या आई वडिलांना, विशाखाच्या, तिला 7 वर्षामध्ये बुद्ध वंदना शिकवली. बुद्धाची महाउपासिका बनवून टाकलं. कोणाचं योगदान आहे त्याच्यामध्ये?
आई वडिलांचंच योगदान आहे ना. मेंढक सेटचं ते आई वडिलांचंच आहे. तेव्हाच तिला महाउपासिका बनवण्यासाठी काही एकटी तर बनलीच नसेल ना. विशाखाला ते तिच्या वडिलांनी आयुष्यामध्ये सांगितलं. म्हणून महाउपासिका संघमित्रा बनण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आपल्या जीवनामध्ये. लक्षात घ्या. आणि भगवान बुद्धांनी त्या काळामध्ये राजा प्रसेनजिताला मुलगी झाली होती. श्रावस्ती जेतवनात राजा प्रवचन करत होता आणि तेवढ्यात त्याचा एक मंत्री आला. मंत्रीचं नाव होतं नलिध्यान. हा नलिध्यान नावाचा मंत्री त्याच्या कानामध्ये आला. जेतवनामध्ये राजा प्रसेनजित प्रवचन ऐकत होता. आला ना कानामध्ये सांगता, राजा तुझा विजय असतो, राजा विजय असतो. तर काय झालं आल्यानंतर कानामध्ये सांगते, राजा मल्लिका राणीला मुलगी झाली. लक्षात घ्या, मल्लिका राणीला काय झाली? तुम्हाला माहित आहे प्रसेनजित कोण होता? मातंग होता. कोण होता? मातंग लोकांचा वंशज आहे, पण त्याला माहित नाही प्रसेनजित राजा बुद्धाच्या काळातला. आणि प्रसेनजित राजानं त्याच्याच राज परिवारामध्ये त्यांच्या दरबारामध्ये सुमन नावाचा माळी होता. त्यांनी माळी समाजाची त्या काळामध्ये मुलगी माग, तिचं नाव होतं मल्लिका. बघा, ती मल्लिका त्याची राणी होती. तर मल्लिकाला काय झालं? मुलगी झाली. तर राजा नाराज झाला. बरोबर. तर बुद्धानं पहिल्यांदा सांगितलं, आता ती पूर्ण चर्चा झाली जेतवनामध्ये की राजाला मुलगी झाली, प्रसेनजित राजाला मुलगी झाली. मग राजानं बुद्धाला सांगितलं, हे राजा, मुलामध्ये मुलीमध्ये भेदभाव करू नको. स्त्री ही या निसर्गातली अनमोल देणगी आहे. कारण ती बुद्धाला जन्म देऊ शकते. कोणामध्ये ताकद आहे बुद्धाला जन्म देण्याची? बोधिसत्वाला, स्त्रीमध्येच आहे ना. म्हणून बुद्धानंच त्या जगाला सांगितलं, मुलामध्ये मुलीमध्ये, हे राजा, मुलामध्ये मुलीमध्ये भेदभाव करू नको. मुलगा राजा बनू शकते तर मुलगी ही राणी बनू शकते. बरोबर आहे का नाही? आता आहे का नाही? पुरुषही राष्ट्रपती बनू शकते, तर ते मुर्मू बनली का नाही? बरोबर आहे का नाही? तर स्त्री राष्ट्रपती बनू शकते, नाहीतर राहिली असती जंगला पहाडामध्ये भटकत. बरोबर आहे का नाही? तर ही सगळी संविधानाची आणि हिंदू कोड बिलाची कमाल आहे. बरोबर आहे का? तर जगामध्ये पहिल्यांदा कोण सांगितलं हे मोदीनं वगैरे नाही सांगितलं, मुलगी बचाव मुलगी पढाव. मुलीलाही भिक्खू बनता येते, तिलाही शिकता येते, तिलाही धम्मज्ञान शिकता येते. हे बेटी बचाव बेटी पढाव कोणाचा उपदेश आहे? बुद्धाचा. मुलामध्ये मुलीमध्ये भेदभाव करू नका. नाही तर काही काही बाया इथं जन्माच्या अगोदरच भेदभाव करते. खबरदार. बुद्धानं बाबासाहेबांचे संविधानाचं शिकवण आहे. आपण ते लोक नाही. आम्हाला कुळाचा दिवा पाहिजे, कुळाचा दिवा काय तिकडे मग डोक्यावर लाता माराले आहे का नाही? काही खरं नाही तिकडं. पोरीच्याच घरी जातात अनेक बाया, काही काही जावई पोरं तिकडे पोरीच्याच घरी आहे. पोलिस मारलं की तर चाललं पोरीच्या घरी. काय जातं ते तिथंच राही ना. बंदी धन संपत्ती पोराला देऊन टाकते, मग पोरीला काहीच नाही देत. बरोबर आहे का नाही? आहे का नाही? अशी गळण. आणि परायाचं धन, ते काचचं भांडण, परायाचं धन, जहराची पुडी आहे, जहराची पुडी आहे म्हणते पोरगी. अरे तिच्याच घरी जहराची पुडी आपल्याच बाया म्हणते. ते असे भेदभाव करता तुम्ही. मग म्हणजे मुलामध्ये मुलीमध्ये भेदभाव करू नका. समजलं का? मुलीला आता तुम्ही करता ना, आता जन्म होऊ द्या. मुलगा असेल तर पेढे, आहे का नाही, बँड वाजन. मुलगी असेल तर जलाबी, इथूनच तर चालू झालं. मुलगा असेल तर जास्तच्या खेळण्या, मुली असेल तर कमी. करता का नाही तुम्ही? ऐकता का बुद्धाचं संविधानाचं? आणि जन्मल्यावर हे काळे धागे दोरे बांधायचे नाही. बरोबर आहे का नाही? आता ते सोडून दिलं पाहिजे. बाबासाहेबांनी जातीचा विनाश पुस्तकामध्ये दिलाय की मनुस्मृतीनं आपल्याला काही बंधनं दिले होते. आपण जमिनीवर थुकू नये म्हणून गळ्याला मडकं होतं. आपल्या पावलाची ठसे पडू नये, त्याच्यावर बामणाचा पाय पडू नये म्हणून आपल्या कमरेला काय होता? झाडू. आणि हा महार माणूस, अस्पृश्य माणूस, शूद्र माणूस, द अनटचेबल माणूस हा ओळखता यावा म्हणून त्याला मनुस्मृतीनं बाबासाहेबांनी लिहिलेला आहे जातीचा विनाश पुस्तकामध्ये, द अनिलेशन ऑफ कास्ट मध्ये. काय लिहिलं आहे? ब्राह्मण पेशव्या लोकांना, म्हणजे बाबासाहेबांनी पुण्याला पाहिलं ते म्हणून जातीचा विनाश पुस्तकामध्ये की ब्राह्मण पेशव्यानं मनुस्मृतीच्या कायद्याप्रमाणे महार माणूस, अस्पृश्य माणूस, शूद्र माणूस ओळखता यावं म्हणून याच्या गळ्यामध्ये काळा धागा, पायामध्येही दोनही पायामध्ये काळे धागे आणि दोनही हातामध्ये काळे धागे. हे मनुस्मृतीचं गुलामीचं प्रतीक आहे, बंधन आहे, महाराईची निशाणी आहे, ते खून आहे. म्हणून मनुस्मृती बाबासाहेबांनी महालला जाळली. आता तुम्ही जन्म झाला बांधले काळे धागे दोरे. मग काही अर्थ आहे का तुमच्या त्या पांढऱ्या साडीला? पांढरे धागे तर बांधतात, मग काऊन तुम्ही आता पांढरा धागा याईन बांधला? याही नाही बांधला. आणि काही नाताले बांधायला लागते काळा धागा. बरोबर. राखीचे धागे, लाल धागे, पुन्हा पांढरे धागे. कोणही तुम्ही मग आहे का बौद्ध? सुधरायला नाही पाहिजे का? इथे दीक्षा घेतली बाबासाहेबांनी, इथेही सांगितलं दीक्षाभूमीला. त्यावेळेच्या लोकांना दीक्षाभूमीला पांढरेच कपडे घालून आले होते, तर त्यांनी धागे दोरे तोडले होते कमरीचे, दोन्ही हाताचे. हे ते गुलामीचं प्रतीक आहे. आणि तुम्ही आता जन्म द्या पोरगी, इथे इथे 2-4 बायाच्या पायाला तर बांधूच राहते पोरं. ते फॅशन वे मध्ये नजर लागते. अरे बुद्धाचा जन्म त्या लुंबिनीच्या वनात जंगलात झाला. बुद्धासारखा कोण पाहिले होता का? त्याला लागली का नजर?
लहानपणी तर तुम्ही धागे बांधले, मग काऊन बेवडा निघाला? तर चांगला निघाले पाहिजे ना. मग नजर कोणाची लागली तिथं? खबरदार, तुम्ही बांधत सांगतोय शिकले सवरले लोक, कोणच सांगते म्हणून करायचं नाही. हे गुलामीचं प्रतीक बांधायचं नाही. एवढी ताकद आहे आजीमध्ये, चांगल्या सोन्याचे करायचे आपल्या नाताले नातीले. आता आपण काय शिकले चांगले सोन्याचे करा ना, मग नाताले चांगले दोन्ही हातात दोन्ही चांगलं जाडं जाडं करा ना. मग आता हे काळे धागे बांधायला पाहिजे का? बांधायला पाहिजे का गुलामीचं प्रतीक? तुम्ही तर पांढरे बांधले ना. एवढे समजत नाही आपल्याला का काय? आपण तर पांढरे धागे बांधतो बाबा त्याच्याकडून पूजेतले, मग नाताले काऊन काळे बांधून? जन्मल्याबरोबरच तुम्ही गुलामीचं प्रतीक बांधता. सांगा मग, शिकले सवरले लोक नागपुरातले काही अर्थ आहे का त्याच्या शिक्षणाला? धम्मदीक्षेला आणि त्या 22 प्रतिज्ञेला काही अर्थ आहे का? मग तुम्ही जर बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा फॉलो करत नसाल तर. लोक करते म्हणून मी करतो, तिनं उडी टाकली विहिरीत मी टाकतो उडी, असं आहे त्याचं. तर नजर लागते तर कायची नजर लागते? बुद्धाला कोणाची नजर लागली? एवढा सुंदर बुद्ध होता. बाबासाहेबांचे किती शत्रू होते, एकटा बाबासाहेब पुरून उरला एवढ्याले. एकट्यानंच करून दाखवलं का नाही? त्याला लागली का नजर बाबासाहेबाले? बाबासाहेबांनी कोणी जादू टोटका काही वगैरे केलं का? त्यानंतर कोणते धागेदारी नाही मारले, काहीच नाही. त्याचं कोण बालबाका नाही केलं. आपणच एवढे हिरे आहो का आपण? हे सगळे आपण गुलामीचं प्रतीक. ब्राह्मणाची पोरगी, ब्राह्मणाचा पोरगा, अडाणी अंबानीचा कोणच नाही बांधत. हे आपल्याला तुम्हाला गुलामीचं प्रतीक दिलं आणि तुम्ही बांधता. एका बाईचं पोरग तर एवढं काळं काळ ढस होतं, एवढं काळं काळ ढस, जसं वावरात जर ठेवलं त्याला नागरला तर दिसणार नाही त्या अंधारात. त्याला बांधला काळा धागा, दिसे नाही. सांगा, काळा काळा ढस ते पोरग, त्याला काळा धागा दिसे नाही. सांगा, तर नजर लागते म्हणते. हे तुम्ही अंधश्रद्धा सोडायला नाही पाहिजे का शिकलेल्या लोकांना? तुमच्या शिक्षणाला काय चाटायचं आहे का? मग तुमचं शिक्षण प्रॅक्टिकल असलं पाहिजे. आमच्या आजी आजोबानं केलं ते जाऊ द्या तिकडे मसणार, पण आता आम्ही मात्र सुधारले पाहिजे. आणि नागपुरातले लोक म्हणालेच आहे, बाबासाहेबांनी दीक्षा गेले, तुम्ही गेले लाडावले. आता लोक नागपुरातले लोक बंदे वाया चालले. वर्धा तिकडं आम्ही माहितीये का बीडला वर्षावास केला. सुबोध माझ्या सोबत आला होता. बीड तिकडं, नांदेड, वाशिम, बीडकडले लोक पूर्ण अंधश्रद्धेकडे, येडामाय, खक्सामाय, ते कोणती खंडोबा मरीमाय होते तिकडे लोक आज बीड सारखे, नांदेड सारखे, वाशिम सारखे गुजरातकडले लोक सुधरत आहे. आणि नागपुरातले लोक जिथं बाबासाहेबांनी दीक्षा दिली ते बैकत आहे. बरोबर आहे का नाही? आता कोराडीले जाणारे इकडं आपलेच लोक आहे सगळे, ख्रिश्चन मिशनरीकडे जाणारे, ताजुद्दीन बाबा, सैलानी, बंद्या देवाचे ठेके घेतले तुम्ही. बरोबर आहे का नाही? हे नागपूर सारख्या लोकांनी शिकल्या सवरल्या खायचं बापाचं, आणि आपलेच लोक जर अंधश्रद्धेत जर नागपूर सारखे राहत असतील तर दुसऱ्याकडे काय पाहावं आम्ही? बरोबर आहे का नाही? आणि सगळ्यात जास्त नागपूरला अंधश्रद्धा आहे. म्हणालेच आहे फक्त दीक्षा घेतली, पण मला नाही वाटत तुम्ही बुद्धाकडे वळले म्हणून. लय लोक आहे, त्याच्या घरात जाऊन पाहा तुम्ही, तुम्हाला दिसते तुम्हाला दुसरे. म्हणजे आता काय म्हणावं, नागपूर तरी 100% बुद्धिस्ट पाहिजे नव्हतं का नाही? बाकीच्या म्हणू शकत नाही, पण तुम्ही जसे करता, आपले आई वडील आजोबा करते तर त्याच्याच मार्गावर चालते. मग ते तर मेलेले गुरढोरही खात होते तुमचे पूर्वज, ते खाणं चालू ठेवलं पाहिजे. अरे त्याचं चालवा लागेल ना. मेलेले गुरढोरं खात होते तर आपण नाही तर नाराज होतील ते. मग ते सोडलं का नाही मेलेले गुरढोरं खाणं आणि ओढणं, आहे का नाही? म्हणून हे ओट्या भरणं, त्या कोराडीन इकडं तिकडं, सैलादीन, ताजुद्दीन, संदलन इकडं तिकडं आपले लोक भटकत आहेत ताबीजेच्या मागं याच्या तिकडं. त्या दिवशीच एक नागपूरची बायला तिनं 5 केस दान केले म्हणते कोणातरी बाबाजीले, आणि तिकडं मग पुलगावलेच होती तिची पुलगावची पोरगी मागतली नागपूरले, कोणतं तरी आडनाव आहे त्या, जाऊ द्या गाव भांडणं लागतील. तर ते तिनं नागपूरला दिली ते पोरगी आमच्या पुलगावची. तर बनतेजी म्हणे माझ्या सासून 5 केस कापले म्हणजे मा पोराचे, ते कोणातरी कुठतरी बाबाले बुवा बाबा काहीतरी दान दिलं. तर हे सगळी अंधश्रद्धा शिकले सवर लोक म्हणजे करत आहे. तर हे आपण नाही केलं पाहिजे. आपली मुला मुलीचे नावं आपण बुद्धिस्ट नावं ठेवले पाहिजे. बरोबर आहे का नाही? कोणतेही नाव ठेवायचे नाही. आपल्या कोणतेही स्थानिक भिक्खू असेल त्यांना विचारात घेऊन बनतेजी, लोक मोबाईल मध्ये पाहतात ते अथर्व वेदांत सगळे ब्राह्मण ग्रंथाचे नावं ठेवतो. आपण आपल्या बौद्ध संस्कृतीची नावं ठेवली पाहिजे ना. आपण कुठल्याही नाटकातले सिरियल मधले नाही. आपल्याला आवडते म्हणून काही आवडते आपल्याला, सोन्याचा सुरा असला तरी पोटात खुपसून घेऊ का आपण? बरोबर आहे का नाही? म्हणून आपण बुद्धिस्ट संस्कृती जर जपायची असेल तर आपल्या नावात संस्कृती झळकली पाहिजे. मुस्लिमांचे नाव ओळखायला शिकते, असं नाव घेतल्यावर अरे मुस्लिमच होय म्हणतो आपण. ख्रिश्चनांची नावं घेतल्यावर हे ख्रिश्चन होय म्हणतो, हे पटकनच ओळखता येते. आपले नावं बंद्याचे नाव आपण घेतो. म्हणजे आपण बाबासाहेबांनी धर्मांतराबरोबर नामांतरही करा. आपली नावं आडनावही आपण चेंज केली पाहिजे. बरोबर आहे का नाही? तर हे सगळे मनुस्मृतीनं केले होते. नावं आणि आडनावं चांगले ठेवण्याचा अधिकार नव्हता, पशुतुल्य होते. आता आपल्याला धर्मांतरामुळे नामांतर आणि आपलं आडनावही बदलवता येते. बरोबर आहे का नाही? जे नावं जनावराशी तुल्य आहे, पशुतुल्य आहे का नाही? तर आपण ते सगळं केलं पाहिजे ना आपल्या जीवनामध्ये.
म्हणून आज या ठिकाणी या परिवारामध्ये, या बहुतेक परिवारामध्ये आज या परिवारांनी मला आमंत्रित केलं, भोजनदानाची दानपारमिता पूर्ण केली. तर तुम्ही मला जे ऐकून घेतलं, तर भगवान बुद्धांनी ज्या 5 प्रकारच्या संपत्त्या सांगितल्या आपल्या जीवनामध्ये, ज्याला असं वाटतं की आमच्या घरामध्ये गाडी, बंगला, घोडा, गाडी सगळं बँक बॅलन्स आहे, अंगावर धन संपत्ती आहे, तर तो श्रीमंत. भगवान बुद्धांच्या भाषेमध्ये श्रीमंत व्यक्ती कोण? तर भगवान बुद्धांच्या भाषेमध्ये श्रीमंत व्यक्ती तोच आहे तर ज्याच्याकडे 5 प्रकारच्या संपत्ती आहे. किती प्रकारच्या? ज्याच्याकडे ह्या 5 प्रकारच्या संपत्ती आहे तो जगातला श्रीमंत माणूस. तो अडाणी अंबानी नाही. अडाणी अंबानी नाही म्हटलंय श्रीमंत. जगातला श्रीमंत माणूस कोणता बुद्धाच्या भाषेमध्ये? तर आपण कोणता म्हणतो? ज्याच्याकडे विमान आहे, गाडी, बंगला खूप सारा आहे तो. बुद्धानं कसं कोणाला श्रीमंत म्हटलंय? जगातला श्रीमंत माणूस. माहिती आहे कोण म्हटलंय? मी ते सांगतो कमी शब्दामध्ये आणि थांबतो. तर पहिल्या प्रकारची 5 प्रकारच्या संपत्ती असल्या पाहिजे आपल्याकडे, तो जगातला सगळ्यात श्रीमंत. पहिल्या प्रकारची संपत्ती सांगितली भगवान बुद्धानं, पारिवारिक संपत्ती. कोणती संपत्ती? पारिवारिक संपत्ती. म्हणजे तुमच्याकडे धन संपत्ती, बँक बॅलन्स सगळं आहे, पण सासू बोलत नाही, सासरा बोलत नाही, ननद बोलत नाही, ननद बोलत नाही, शेजारी बोलत नाही, तर काय करा? चाटता का त्या धनाले? समजलं का तुम्हाला? कोणाला संपत्ती म्हटलंय बुद्धानं? पारिवारिक संपत्ती. त्या दोनही ननदा बोलत नाही, दोन ते नंदही बोलत नाही, सासूही बोलत नाही, सासराही बोलत नाही, तेही बोलत नाही, तेही बोलत नाही, बंदे कुटुंब एकटा विरोधात आहे. काय करतात त्या धनसंपत्तीचं? बरोबर आहे. पारिवारिक संपत्ती म्हणजे समजलं? काही लोकांकडे भरपूर धनसंपत्ती आहे, पण परिवारातले लोक व्यवस्थित वागत नाही. तर ज्याला परिवाराचं सुख आहे, म्हणजे सगळेच परिवारातले सगळे लोक तुमच्यासोबत मिळून मिसळून राहते, सुखा दुःखामध्ये मस्त आनंदही आनंद आहे, ज्याच्यासोबत कुटुंब आहे, तुम्हाला कुटुंबाचा सपोर्ट आहे, कुटुंब तुमच्या बाजूने आहे, सुखातही आहे, दुःखातही आहे, आणि कुटुंब नेहमी तुमच्या पाठीशी उभं राहते, तर ते खरे लोक श्रीमंत. लक्षात घ्या. म्हणून कुटुंब पारिवारिक संपत्ती आपल्याकडे असली पाहिजे. धनसंपत्ती तुमच्या कामी नाही पडू शकत, ती कामी पडते पण प्रत्येक वेळीच नाही. पारिवारिक संपत्ती म्हणजे समजलं तुम्हाला भगवान बुद्धाच्या भाषेमध्ये? पारिवारिक संपत्ती म्हणजे ज्याच्याकडे भरपूर धनसंपत्ती आहे पण परिवार नाही. तुम्ही कधी कधी पाहिलं असेल, पारिवारिक संपत्ती सांगतो. एका आईच्या घरी गेलो मी, तर त्या आईच्या घरी माहित आहे का, म्हणते तिला बाजूला काढलं सासूबाईला, कोण? पोरानं. तर म्हणतेची म्हणे पोरगाय बोलत नाही, आणि पोरगा बोलत नाही, तर पोरगा म्हणजे बोलू देत नाही, म्हणजे सून बोलू देत नाही, तर मग पोरगाय बोलत नाही, पोरगाय बोलू देत नाही, तर नातू झाला तर माकडे येऊ देत नाही म्हणे. समजलं तुम्हाला? म्हणजे नाताचंही सुख नाही, म्हणजेच परिवाराचं सुख नाही, पोराचंही नाही, सूनबाईचं नाही. नाताले जवळ आलं का तुम्हाला लेकराले खाशीन का, आणि तू गुडघे असं तसं बोलते म्हणे. कोण? सून. बरोबर आहे की नाही? मग नाताचंही सुख नाही, पोराबाराचंही सुख नाही. सांगा, त्या बुडीनं सगळं तिच्या अंगावर एकदानी आहे, धनसंपत्ती आहे, वावर घेऊन ठेवले, प्लाट घेऊन ठेवले, पोरासाठी काय उपयोग आहे? सून नाही ना त्या बाजूने, काय करतात? चाटतं का ते? बनतीची काय करतात? सगळं आहे म्हणे घरी, पण जीवाले सुख नाही, तर बराबरच आहे तिचं. बरोबर आहे का नाही? तिच्यापाशी धनसंपत्ती आहे पण पारिवारिक संपत्ती आहे का? म्हणून लक्षात घ्या, आपल्या जीवनामध्ये तुमच्यासोबत कोणच बोलत नसतं ना, तुमच्या कुटुंबातलं, म्हणजे नवऱ्याकडे राहावं का आपल्या म्हणजे आई कल्ले राहावं का आपल्या सासूबाई कल्ले? म्हणजे सासूबाई कल्ले पूर्ण गणगोत आणि आपल्या आई कल्ले पूर्ण गणगोत. जर आपल्यासोबत मिळून मिसळून राहत असेल, त्यांचं येणं जाणं असेल, खाणं पिणं असेल, आमचार पावचार असेल, मस्त आनंदी असेल, तर सांगा बरं किती मस्त आहे. आपण काय पाहतो? परिवार आहे. माझ्यासोबत धन नाही, पण माझ्यासोबत कोण आहे? माझा परिवार उभा आहे. किती मस्त वाटते माणसाला, वाटते का नाही? आता हे बोलत नाही, ते बोलत नाही, अरे काय ते कसं जीवन आहे? नीरस जीवन आहे का नाही? बरोबर का नाही? म्हणजे पारिवारिक संपत्ती कमवा. पारिवारिक संपत्ती कमवायची असते का? हो. मग याच्यासोबत हे चांगलं राहा, त्याच्यासोबत हे चांगलं राहा, सहनशील ठेवा, सगळ्याला घेऊन चाला. तर हे कोणती संपत्ती आहे? पारिवारिक संपत्ती आहे का तुमच्याकडं? हे बोलत नाही, ते बोलत नाही, ते बोलत नाही, ते बोलत नाही, हिच्या संग पडत नाही, त्या संग काय झालं काय? बरोबर आहे. मग पहिली संपत्ती कोणती कमवा म्हणते? पारिवारिक संपत्ती, लोक कमवा, नातेवाईक. दुसरी संपत्ती सांगितली भगवान बुद्धानं, आरोग्य संपत्ती. समजलं? घरी तर धन संपत्ती आहे, पण काय करता म्हणते जी, तब्येतच चांगली राहत नाही, दवाखान्यातच पैसे नेऊन द्या लागते, त्या मेडिकलले द्या लागते नागपूरच्या, बरोबर आहे का नाही? त्या मेयो मध्येच टाका लागते हॉस्पिटलमध्ये, असं आहे का नाही? तर हे जे आहे, दुसरी कोणती संपत्ती आहे? आरोग्य परम लाभ म्हटलाय भगवान बुद्धाने. समजलं का? आरोग्य संपत्ती सांभाळा. मग आरोग्य संपत्तीसाठी काय करावं लागेल तुम्हाला? सम्यक व्यायामही करावा लागेल. केवळ शारीरिक संपत्तीसाठी नाही, तर सम्यक व्यायाम म्हणजे मनालाही निरोगी ठेवण्यासाठी मनामध्ये सद्गुण विचाराची वाढ करा.
तुमचं मन निरोगी तर शरीर निरोगी. ज्याचं मन रोगी त्याचं शरीरही रोगी. मनाचे रोग दूर करण्यासाठी, शरीराचे रोग दूर करण्यासाठी शारीरिक संपत्ती सुद्धा म्हणजे आरोग्य संपत्ती म्हणजे आपल्या तब्येतीची काळजी घेणं हे प्रत्येकाचं आपापलं कर्तव्य आहे, बुद्धांना सांगितलंय. म्हणून आपल्या तब्येतीची काळजी घेत चला. आरोग्य संपत्ती ज्याच्याकडे एखाद्या कोणाच्याकडे खूप संपत्ती राहते, खूप संपत्ती राहते, बरोबर आहे का नाही. पारिवारिक संपत्ती समजलं का तुम्हाला. पारिवारिक संपत्तीचं मी एक्झाम्पल विसरलो होतं. एका घरी माहित आहे का 50 ते 60 एकर वावर होतं, पण त्या बाईला का नाही मुलगा नव्हता आणि मुलगी नव्हती. सांगा कोणाची संपत्ती बनते. कोणाचीच नाही. संपत्ती आहे पण संतान नाही, ते परिवार नाही ना. तर दुसरं सांगत आम्ही दुसरी संपत्ती कोणती कमा म्हणते, आरोग्य संपत्ती. तर काही काही लोकांच्या घरी पाहिलं असं खूप संपत्ती आहे, खूप संपत्ती आहे, पण गुडघी तिकडे बेडवर 12 महिने झाले, 4-5 वर्ष झाले बिमार पडून आहे. बरोबर आहे का नाही. मग काय करतात त्या धनसंपत्तीचं. तर दुसरी संपत्ती कोणती कमवा, आरोग्य संपत्ती. हे संपत्ती तुमच्याकडे असली पाहिजे. तर काही काही लोक नुसते पैशाच्याच मागं लागले. तिसरी संपत्ती सांगितली भगवान बुद्धाने, शील संपत्ती. कोणती. पहिली कोणती, पारिवारिक संपत्ती, दुसरी आरोग्य संपत्ती आणि तिसरी शील संपत्ती. शील संपत्ती म्हणजे काय, आपल्या जीवनामध्ये सरळ सरळ आहे. शील संपत्ती म्हणजे काय, बुद्धाच्या पंचशिलाचं पालन करणं म्हणजे ते संपत्तीच आहे. शिलेन भोग संपत्ती, शिलानही माणसाची संपत्ती वाढते. तुम्ही जर शिलान संपत्ती म्हणजे या 5 शिलाचं आणि 8 शिलाचं जर तुम्ही पालन केलं तर तुमच्या घरी धनसंपत्ती वाढते. बरोबर आहे का नाही. उदाहरणार्थ एखाद्या माणसाने तंबाखूचा, दारूचा, बिडीचा, सिगरेटचा सेवक नाही, तर त्याचे पैसे वाचले का नाही, संपत्ती वाचत नाही. अर्ध्या लोकांची संपत्ती कुठे चालली, दारूपायी जुयापायी. दारूपायी गेली पण ती संपत्ती, आणि हा दारूच पेत नाही घरातला माणूस, बाई पेत नाही, मग धनसंपत्ती वाढली का नाही. पेतच नाही तर दारूवाल्याकडे पैसे जाईल कोणा. बरोबर आहे का नाही. तर तुम्ही नुसत्या पंचशिलातलं 5वं शील जरी पाळलं तरी तुमच्या घरी धनसंपत्ती वाढते. काही काही लोक नुसते कामच करत आहे पण दारू पेत आहे तर संपत्ती वाढली नाही. दारू पायीन, बाई पायीन, जुया पायीन सगळी संपत्ती नष्ट होत असते. समजलं का. हे 3च कारण आहे, दारू, जुवा आणि बाईचा नाद, वेश्येकडे जाणं आपली पत्नी असून. समजलं का तुम्हाला. तर तिसरं कोणतं आहे, कोणता आहे, शील संपत्ती. आपल्या जीवनामध्ये भगवान बुद्धांच्या कमीत कमी गृहस्थ उपासक उपासिकांनी आपल्या जीवनामध्ये बुद्धाच्या पंचशिलाचं पालन करणे. आता पंचशिलाचं पालन करणं म्हणजे शील संपत्ती कमावली आहे. अनेक लोकांकडे आहे का शील बुद्धाचं. नागपुरातल्या त्याला काही बुद्धाच्या पंचशिलाचे काहीच घेणं नाही. सरळ सरळ शील संपत्ती कमावणं म्हणजे मी पंचशिलाचं पालन करतो, 5 शिलावर जीवन जगतो, म्हणजेच शील संपत्ती माझ्याकडे आहे. बुद्धाची शील संपत्ती मी कमावली आहे. समजलं सरळ सरळ. तर किती झाल्या आता, 3 झाल्या. चौथी सांगितली बुद्धानं, दृष्टी संपत्ती. दृष्टी संपत्ती म्हणजे काय, सत्याला सत्य आणि असत्याला असत्य. श्रद्धा काय, अश्रद्धा काय, चुकीचं काय, बरोबर काय, चांगलं काय, वाईट काय, पाप काय, पुण्य काय, सत्य काय, असत्य काय, आहे का नाही. कोणतं कर्म केल्यानं मला दुःख होईल आणि मला त्रास होईल, आणि कोणते कर्म केल्यामुळे दुसऱ्याला सुख आहे, दुसऱ्यालाही दुःख होईल आणि त्रास होईल. म्हणजे असे कर्म करणं की मलाही मलाही त्रास होऊ नये, मलाही दुःख होऊ नये, दुसऱ्यालाही त्रास होऊ नये, दुसऱ्यालाही दुःख होऊ नये, माझंही भलं व्हावं, दुसऱ्याचंही भलं व्हावं, माझाही लाभ व्हावा, दुसऱ्याचाही लाभ व्हावा, माझी हानी होऊ नये, दुसऱ्याच्या, असे कर्म करणं म्हणजे. आणि दृष्टी संपत्ती म्हणजे काही लोक अजूनही मिथ्या दृष्टीमध्ये आहे, अंधश्रद्धेमध्ये आहे, त्यांना ओळख नाही. बरोबर आहे का नाही, ओळख नाही ना, बरोबर आहे ना. आता तिथं लोक मिथ्या दृष्टीमध्ये नाही का. आता पूर्ण रामनवमीचा कार्यक्रम होऊ दिला, 6 डिसेंबरला ते राम मंदिर बाबरी मस्जिद पाडलं, मस्त पूर्ण वर्षभर पैसे जमा होऊ दिले त्या पेटीमध्ये राम मंदिराच्या. बरोबर आहे का नाही. 1026 मध्ये पहा योगायोग कसा आहे, 1026 मध्ये सोमनाथ मंदिर लुटलं आणि 2026 मध्ये राम मंदिर लुटलं. सोमनाथ मंदिर, आता मला इतिहासामध्ये शिकवलं होतं पण आता मला विश्वास त्या दिवसापासून उडूनच गेला. काय शिकवलं होतं मला, मोहम्मद गझनीनं म्हणे 17 वेळा ते सोमनाथ मंदिर लुटलं, 17 वेळा लुटलं म्हणे. आता माझा विश्वास भरला का ते मोहम्मद गझनीनं लुटलंच नाही, मुसलमानांना यायनच लुटलं, यायनच लुटलं. आता माझा तो पक्का विश्वास झाला. बरं तारीख आहे त्याच आहे, 1026 मध्ये सोमनाथ लुटलं आणि 2026 मध्ये ब्राह्मणानंच लुटलं. सांगा. आता बघा, सोन्याच्या विटा होत्या तिथं, त्याच्यावर राम लिहून होता म्हणते. सोन्याच्या विटावर काय होता, तर ते राम लिहिलं म्हणते विटावर, त्या दगडावर राम लिहिला तर तो दगड तरंगत होता म्हणते. पूल बांधायच्या वक्ती नाही का, राम सेतू बांधायच्या वक्ती. आता त्या विटा कशा उचलणं झाल्या माहित नाही, त्या तरंगा लागत होत्या. बरोबर आहे का नाही. सगळे हिरे जमा होऊ दिले, सोनं नाणं जमा होऊ दिलं, सगळं ते जमा होऊ दिलं आणि पूर्ण ते राम मंदिर चोरलं. बरोबर आहे का नाही. कोणाचे पैसे आहेत ते,
ओबीसी आदिवासी लोकांना टाकून दिले तिथं, हे मिथ्या आहे का दृष्टी त्याच्याकडं? सम्यक दृष्टी आहे का? कुठं दान केलं पाहिजे, कोणाला दान केलं पाहिजे, काऊनच दान केलं पाहिजे, काय भेटणार आहे मला तिथं दान करून? सगळे ओबीसी आदिवासी लोकांचे, गरीबाई लोक म्हणलं तरी राम मंदिरात असं होते तसं होते, 500ची तर टाकली असं 100 आहे का नाही? मग त्याच्याकडे दृष्टी संपत्ती आहे का? बरं एखाद्या तरी महाराज जाऊन तिथं दान टाकलाय का? अशोक करातकडे जाणाऱ्या बाया कोणत्या होत्या? एक तरी बौद्ध समाजाची बाई गेली का अशोक करातकडे? बेला का त्याचा मूत वगैरे भूत पाडलं त्यानं? आहे का त्याच्याकडे दृष्टी? हे दृष्टी संपत्ती, दृष्टी नाही त्याले. आपली एकही बाई पळी नाही पडली त्या अशोक करातली. मग आपल्या समाजाकडे दृष्टी आहे का नाही? पण काही काहीकडे नाही आहे ना, जाते ना तिकडे ताजुद्दीन बाबाकडे, कोराडी माईकडे, बरोबर आहे का नाही? हे दृष्टी संपत्ती द्यायची. हे कशामुळे झाली चोरी? त्यानं तर चोरलं, ब्राह्मणाने चोरलं ते. आणि सोमनाथ मंदिर ते 17व्या मोहम्मद गदीन चोरलंच नाही आता ते. आणि कल्पना करा, आता राम मंदिराचं तुम्ही एवढं सांगता आणि महाबोधी महावीराचं एवढ्या वर्षापासून चोरी करत आहे, बरोबर आहे का नाही? आणि 84,000 बुद्ध विहार ते चोरले आपले. महाबोधी महावीराचा रोजचा माल चोरत आहे. 84,000 विहार चोरले आणि त्याचा ते चोरले. म्हणजे त्याचा विश्वास आहे का रामावर? कणकण में भगवान, मग कणकण में भगवान होता तर तुला भीती नव्हती ना? त्याचा विश्वासच नाही ब्राह्मणाचा. रामावर त्याची श्रद्धा असती, आस्था असती, राम पाहत आहे बा अशी श्रद्धा असते, त्याने दानपेटीवर डाका टाकला असता का? अजिबात नाही. पण कोणाची श्रद्धा आहे? ते दुसरे लोक ज्याला दृष्टी नाही, ज्यांच्याकडे दृष्टी संपत्ती नाही, त्यानं दान टाकलं. त्याचं दान ते ब्राह्मणानं जमा होऊ दिलं मस्त 1 वर्ष आणि बरोबर लुटलं ब्राह्मणानं, बरोबर? हे कशामुळे झालं? आपण म्हणतो त्या ब्राह्मणाला, आपण त्याला म्हणलंच पाहिजे, पण खरे लोक कोणते आहे? हे ओबीसी लोक, आदिवासी, जे दान टाकणारे लोक, मूर्ख लोक, त्याच्याकडे दृष्टी संपत्ती नाही म्हणून त्याचं धन ब्राह्मणानं चोरलं, बरोबर आहे का नाही? हे म्हणून आपल्याकडे किती संपत्ती सांगितली बुद्धानं? दृष्टी संपत्ती. मिथ्या दृष्टीकडे जायचं नाही, सम्मादिठ्ठी. तर किती झाली? 4थी. आणि भगवान बुद्धानं मग सांगितले भोग संपत्ती. मग सांगितले भोग संपत्ती. या एवढ्या संपत्त्या पहिले. मग भोग म्हणजे काय? भोग म्हणजे काय? भोग म्हणजे सुखही होते, समृद्धी. भोग संपत्ती म्हणजे धनसंपत्ती कमवा आणि योग्य वयात कमवा. भोग संपत्ती कमवा, त्याचा अतिरेकही करू नका. काय काय लोक नुसते मरतपर्यंत ते करत राहते आणि कुठंच काही जात नाही. बरं, बुद्ध गायला जात नाही, इकडे तिकडे काहीच जात नाही, नुसते संपत्तीच्याच मागं लागून. म्हणजे भगवान बुद्धानं असं नाही म्हटलं, दारिद्र्याचं समर्थन, गरिबीचं समर्थन नाही केलं बुद्धानं, पण 5व्या प्रकारे सांगितलं, धनसंपत्ती कमा, योग्य वयात कमवा आणि त्याचं बरोबर व्यवस्थापन करा आणि योग्य वयात धनसंपत्ती करा. म्हातारपणात तुम्हाला धनसंपत्ती करू शकत नाही, योग्य वयामध्ये धनसंपत्ती करा. आणि धनसंपत्ती तुम्ही अनाथपिंडकाला जे बुद्धानं सांगितलं, धनसंपत्ती तू समाजाच्या उपयोगी सुद्धा लाव. अनाथपिंडकाने विचारलं होतं ना, माझ्या घरी महाल आहे, माझ्या घरी धनसंपत्ती आहे, मी सावकार आहो, सगळं काय माझ्या घरी, नोकर चाकर आहे, शेतीवाडी कारखाने सगळं आहे म्हणते सुदत्त अनाथपिंडक. पण मला समाधान नाही म्हणते, एवढं असू नये माझ्याकडे धनसंपत्ती असू नये, समाधान नाही म्हणते सुदत्त अनाथपिंडक बुद्धाले. मग मी काय करावं म्हणते बुद्धा? म्हणजे मी माझ्याकडे आहे आणि मी सगळं काय आहे धनसंपत्ती, पण समाधान नाही, सुख नाही म्हणते. तर बुद्ध म्हणते, एक काम कर, तू समाज उपयोगी कार्य कर. समाज उपयोगी म्हणजे काय? अनाथपिंडक आहे, मग गरीब लोकांना फुकट अन्न देते म्हणून त्याला अनाथपिंडक मध्ये. अनाथांची सेवा करते, अनाथांना अन्न, अनाथांना आश्रय, अनाथांना हे असं तसं. मग बुद्धाने भिक्खू सांगाले, जेतवण दान करते, पैशाचा मोहरा, बरोबर आहे? मग त्याला समाधान वाटते का नाही? समजलं तुम्हाला? तर भोग संपत्ती कमवा. भोग संपत्ती कमवा म्हणजे धनसंपत्ती कमवा म्हणते भगवान बुद्ध, पण योग्य वयामध्ये करा. आणि धनसंपत्ती याच्यासाठी कमवा, येणाऱ्या भवितव्यासाठी, येणाऱ्या मुलाबाळासाठी धनसंपत्ती कमवा. आपण पुढे जाऊन आपला अपघात होऊ शकते, आपलं आरोग्य बरोबर राहू शकत नाही, आपल्यावर कुठलं तरी संकट येऊ शकते, आपल्या घरावर कुठलं तरी काहीतरी डोंगर कोसू शकते. म्हणजे येणाऱ्या दुःखाची चाहूल लक्षात घेऊन पुढं असं लागू शकते. म्हणून आपल्या जीवनामध्ये पैशाचं नियोजन, व्यवस्थापन करा. उधळपट्टी करू नका, समजलं का? आहे तर उधळपट्टी करू नका आणि अहंकारही करू नका. काही लोक तर अहंकारच करत आहे. पूर्ण नागपुरातले लोक अहंकारानं वाया गेले. आमच्या घरी धनसंपत्ती आणि बिल्डिंग आहे, तर काय करता? चाट टाका. ज्याच्या घरी संपत्ती आहे पण संतती चांगली नाही, तर काय करता? संपत्ती भरपूर आहे, संतती, ते आमच्या इकडे नागपूर रामटेके आहे, संतती चांगली नाही, संपत्ती भरपूर आहे तिच्याकडे, नाव सांग, खूप श्रीमंत बाई आहे, ते खूप श्रद्धावान आहे, पण संतती चांगली नाही निघाली तिची. पण संपत्तीचा काय अर्थ आहे का? बरोबर आहे का नाही? म्हणून संपत्तीपेक्षा काय महत्वाचे आहे? संतती. म्हणून आपले बाळ जसे जन्माला आले त्यांना पंचशील शिकवा, पाली भाषा शिकवा आणि त्यांना बुद्ध धर्माचे संस्कार शिकवा. मागे पाय करणं, वंदन करणं, हे सगळं लहानपणापासून जर शिकवलं तर तुमच्या घरातली पिढी चांगली बनते. नाहीतर मग हे तिकडे राम मंदिरामध्ये नेऊन टाका, ते ब्राह्मण चोरते.
हे असं होते मग. म्हणून हे भोग संपत्ती, भोग संपत्ती म्हणजे धनसंपत्ती. भोगला म्हणजे भगवान बुद्धाने भोग म्हणजे काय सुखही म्हटलं आहे, तसा एक पालीमध्ये अर्थ भोग याचा सुख संपत्ती आपल्या जन्मामध्ये. म्हणजे कोणती सुख संपत्ती? सगळ्यात मोठं सुख निर्वाण रूपी परम सुख हे म्हटलेलं आहे. हे सुख भोग संपत्ती हे एक भगवान बुद्धाने सांगितलं. तर किती प्रकारच्या संपत्ती तुम्हाला आता कोणत्या आहे? पहिली पारिवारिक संपत्ती, आरोग्य संपत्ती, शील संपत्ती, समजलं? आणखी चौथी शील संपत्ती आणि पाचवी भोग संपत्ती. ज्याच्याकडे ह्या 5 प्रकारच्या संपत्ती आहे तो जगातला श्रीमंत व्यक्ती होय. अडाणी अंबानी नाही, तो बिल गेट्सही नाही, कोणच नाही जगातला श्रीमंत व्यक्ती होय ज्याच्याकडे ह्या 5ही प्रकारच्या संपत्ती आहे. पण तुम्ही नाही श्रीमंत म्हणतो तो अडाणी अंबानी असं झालं, त्याकडे एवढ्या मोठ्या गाड्या आणि आहे, तो श्रीमंत नाही. समजलं का? काय करतं त्याचं पोरग कसं आहे ते मोठल्याच्या मोठलं, बरोबर आहे का? दुरुस्त करता येते का? आहे का नाही? बरोबर आहे का नाही? आहे का नाही? आई वडील विकत घेता येते का? आई वडील त्याच्याकडे संपत्ती नाही, आई वडील विकत घेता येईल का? लक्षात घ्या. म्हणून जिवंतपणे आई वडिलाची सेवा करा, आपल्या पत्नी मुलाचाही सांभाळ करा, हे बुद्धानं सांगितलं आहे. घरामध्ये प्रत्येक स्त्रीचा सन्मान करा. आपली पत्नी असेल ती स्त्री आहे, आई असेल तरी स्त्री आहे, आणि आपल्या घरी कधी कधी बहीण येते तिचाही सन्मान करा. बरोबर आहे का नाही? म्हणून ज्याच्या घरामध्ये स्त्रीचा आदर आहे ते घर पुढे जातं. आई तितकीच महत्वाची आहे, आपली पत्नी तितकीच महत्वाची आहे, आणि कधी कधी येणारी आपली बहीणही महत्वाची आहे. नाही मग एक तिकडं भगवान बुद्धानं सांगितलं आहे ते सिगाळ सुत्तामध्ये, बायको म्हणून ते पूर्व दिशा आणि आई वडील म्हणून ते पश्चिम दिशा. बरं, बुद्धानं माहिती आहे का काय सांगितलं? पूर्व दिशा समजून आई वडिलाची पूजा करा. हे बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथात 6 दिशांची पूजा. तर आई वडील समजून पूर्व दिशांची पूजा करा आणि पश्चिम दिशा समजून पत्नीची पूजा करा म्हणते. पण लोकांनी केलं उलट, बायको म्हणते पूर्व दिशा आणि आई वडील म्हणते पश्चिम दिशा. हे घरोघरी आहे. आई वडिलांचं प्रथम स्थान आणि त्यानंतर पत्नीचं स्थान. पण गौरव सगळ्यांचा सारखा. पूजा करणं म्हणजे सन्मान करणं. पूजा करणं म्हणजे आरती करणं नाही पत्नीची आई वडिलाची. तुम्हाला ते चरणात काही पाणी प्यायचं नाही. आई वडिलाची पूजा करणं म्हणजे काय? त्याचा सन्मान करणं, शब्दाला मान देणं, गुणगौरव करणं आणि पत्नीविषयी सन्मान ठेवणं, गुणगौरव करणं. कारण तीही इतरांचं घर, रक्ताचे नातेवाईक सोडून आपला संसार उभा करत असते. समजलं का? म्हणून आपल्या घरामध्ये सुखाचं, शांतीचं, समाधानाचं, सौख्याचं, समृद्धीचं, शांततेचं वातावरण ठेवण्यासाठी घरातल्या कुटुंबानं एकत्रितपणे राहिलं पाहिजे. आहे का नाही? अबोला ठेवला पाहिजे नाही. एका गावले तसंच होतं. पती पत्नीचं नवीन लग्न झालं, सासूबाईनं म्हणलं खरकट्या पाण्यानं सासऱ्याला काऊनच हात दिला, तर काऊनच मला आणलं तुटलं. म्हणजे पोरगही महिनाभर बोलत, 2 महिने हे बोलली नाही. तिला वाटत मी चांगल्या घरची आहे, मी काय मा घरची अशी तशी नाही. मा बापानं मला चांगलं शिकवलं, मला चांगल्या घरी मा बापाशी जॉब आहे, मा बापानं मला चांगल्या घरी, मी काय अशा तशा घरची नाही, खानदानीची नाही. ते अहंकारात बसतील, हे बसल्या, मी माणसाची जात असून मी कायले बोलू, त्यासारख्या छप्पन भेटते मला, दुसरी करीन. हाय 4 महिने बोलला नाही, ही 4 महिने बोलली नाही. दोघांनी ताणून धरलं, ताणलं, दोघांचं तुटलं लग्न. बरोबर आहे काय? मीच लावलं होतं. म्हणलं तुम्हाला बरोबर आहे का नाही? घरामध्ये भांडणवाले काही वेळ लागत नाही. दोनही आणि खरे भांडणं माहितीये का कायच्या होते? हिच्या भावाकडले आले तर चांगलं करते, अन्न नाही नन्नद आणि नंदई आली का कशी तरीच करते. म्हणून लक्षात घ्या, आपल्या भावापेक्षा आपल्या नवरोबाकडले आलेल्या लोकांचा चांगला पाहुणचार करा. म्हणजे दोनही परिवाराकडला करा. एकीकडे काय करते, आपल्या भावाला का मस्त तिचे गाल होते मोठे मोठे. समजलं? आनंद येते ना, स्वाभाविक आहे. आपल्या आई वडिलांविषयी असलंच पाहिजे. परंतु भगवान बुद्धाने सांगितलंय खरे भांडणं माहिती आहे का कायच्यामुळे होते? हिचे भावाकडले आले, हिच्याकडले आले का लयच मस्त, आणि इकडे ननद भावजा आले का आदळ आपट, तर त्याच्यामुळे कलह उत्पन्न होते. म्हणून दोनही परिवाराचा आदरातिथ्य आमचार पाहुणचार सारखा करा म्हणते बुद्ध. भांडणं इथंच होते. मग ते काय दादा त्या घरी काही येत नाही, काही 12 महिन्याची पांढरी साडी नाही, चोळीनं काहीच नाही, चांगलं दे मायवाला. सगळे भांडणं कलह इथंच होते. म्हणून पूर्ण परिवाराची मनं जिंकून घेतली पाहिजे आणि सगळ्यांना सहनशीलतेनं, विनम्रतेनं आपल्या परिवारामध्ये एकत्रित कुटुंब राहिलं तर कोणाची मजाल नाही तुमच्यावर बोट ठेवण्याची. आपण एकत्रित राहत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या कुटुंबाची हानी होते, कलह उत्पन्न होते, घरामध्ये अशांतता नांदत असते आणि घर ते कधीही आपलं सुखी परिवार होत नाही. समजलं का? आपला सुखी परिवार ठेवण्यासाठी घरातल्या लोकांनी एकमेकांना सांभाळून घेतलं पाहिजे, सांभाळून ठेवलं पाहिजे आणि काही काही गोष्टीकडं दुर्लक्ष दिलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीकडे लक्ष असं घाललं का मग ते पूर्ण नासत जातात. एकदम जास्त डीप नाही जायचं, असं हलकं द्यायचं, धकलावून दुखलं. आहे का नाही? आहे का नाही? ज्यानं दुर्लक्ष केलं त्याचं जमलं, ज्यानं एकदम डीपली घेतलं का त्याला मग डीप घ्यायचंच नाही, ते डीप मध्ये जाऊन काही फायदाच नाही.
बरोबर आहे का नाही, हलकं हलकं घ्यायचं. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला किती प्रकारच्या संपत्ती सांगितल्या, 5 प्रकारच्या संपत्ती जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही जगातले श्रीमंत व्यक्ती आहे. ह्या 5 प्रकारच्या संपत्ती कमवा. अडाणी अंबानी श्रीमंत नाही, हे वय श्रीमंत लोक भगवान बुद्धाच्या भाषेमध्ये, ज्याच्याकडे 5 प्रकारच्या संपत्ती ज्यानं कमावल्या आहे. तर कमवा ह्या 5 संपत्त्या, आतापासून लागा कमवाले, नाही तर पैसे मागू नका लागू. तुम्ही एकाच्याच मागं लागले म्हणून सगळा सत्यानाश आहे. या 4ही कमवा, समजला, आणि 5ही कमवा. बरोबर आहे का नाही. याचा सगळ्या याचा 5 याचा बॅलन्स ठेवा आपल्या जीवनामध्ये. आणि या 5ही संपत्ती महत्वाच्या आहे का नाही सांगा. महत्वाच्याच आहे या 5ही, त्यांनी तुम्ही एक इकडे तिकडे नाही करू शकत. पण तुम्ही महत्व कोणाला दिला, हा साळू दे लोक पैसे, पुन्हा हे म्हणजे पैसेच त्याच हे नाही केलं तुम्ही, तर काही काही लोक तेच आहे. मग आरोग्य चांगलं नाही झालं तर सगळं तुमचं हे, त्याच्यामुळे हे घातक आहे. म्हणून याच्यापासून दूर राहा. आज या परिवाराने, या बहुते परिवाराने या ठिकाणी मला आमंत्रित केलं आणि विशाखाच्या गर्भमंगल धम्म संस्काराच्या निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन, तिलाही आशीर्वाद देण्याकरिता, तिच्या येणाऱ्या बाळालाही आशीर्वाद देण्याकरिता मला आणि तुम्हाला आमंत्रित केलं. या परित्राण पाठाचे आयोजन केलं. सर्वांप्रती मी मंगलाची कामना करतो. या ठिकाणी थांबतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल.